आजच्या या संस्मरणीय साहित्यिक कार्यक्रमात आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते दिग्दर्शक श्रीयुत अमोल पालेकर, सहदिग्दर्शिका ॲडव्होकेट संध्या गोखले, उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व रसिक श्रोते या सर्वांचं मी वसुधा कर्दळे मनपूर्वक स्वागत करते. ह्या कार्यक्रमाचं आपल्या निमित्त आहे त्यांचं झालेलं ऐवज एक स्मृतिबंध. 24 नोव्हेंबर 2024 हे पुस्तक प्रसिद्ध झालं त्यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने. पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये दोन्ही ठिकाणी प्रकाशन समारंभ पार पडला आणि आत्ता 8 महिने अजून होत आहेत. तर 8 महिन्यामध्ये या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या संपलेल्या आहेत आणि एक आवृत्ती 500,000ची नाही, 3,000ची एक आवृत्ती, अशा 3 आवृत्त्या संपलेल्या आहेत. 9,000 पुस्तकं संपलेल्या आहेत आणि हे एखाद्या मराठी पुस्तकाच्या वाट्याला हे फार क्वचित येतं. याच्यावरूनच लक्षात येतं आहे की अमोल पालेकरांचं नावाचं गारुड अजूनही रसिकांच्या मनावर किती आहे. दुसरं निमित्त म्हणजे त्यांना यावर्षीचं महाराष्ट्र साहित्य परिषदेचं वि. स. खांडेकर पारितोषिक मिळालं आणि 26 मेला तो कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये अमोलदांना ते पारितोषिक देण्यात आलं. तर ह्या 2 निमित्तांनी आपण आज हा कार्यक्रम त्यांच्याबरोबर मुलाखतीचा कार्यक्रम साजरा करतो आहे. आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषद आहे त्यामुळे आपल्याला साहित्यिक कार्यक्रम आपण करत असतो. या पुस्तकाने आपल्याला संधी दिली की अमोल पालेकरांसारखा स्टार कलाकार आपल्याकडे आपण बोलवू शकलो. तर त्याबद्दल दोघांनाही तुमच्या दोघांचे आभार. आणि आता आपण त्यांच्याशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी एक मला सांगायचं आहे. आत्ता आम्ही इथे जे बॉक्स आणला होता आणि तो उघडला अमोलदांनी, तर त्याच्यामध्ये एक काजू कतलीच्या बॅटरपासून बनवलेलं प्लॅटर त्यांना आपण दिलं. एक अतिशय मोठ्या कलाकार आहेत ज्योत्स्ना आपटे म्हणून. तर त्यांनी, ज्योत्स्ना ते उभ्या राहा तुम्ही, तर त्यांनी हे प्लॅटर तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी या दोघांच्या कामाचं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे कॅमेरा आहे, नंतर नाटकांमध्ये कामं करायचे म्हणून मुखवटे आहेत, संध्या ॲडव्होकेट आहे म्हणून कोटाचा बो आहे, तराजू आहे न्यायदेवतेच्या हातातला, एक स्टार आहे मोठा कारण की अमोलदा स्टार आहेत. तर असं सगळं आहे ते तुम्हाला नंतर बघायला आम्ही इथे ठेवू. त्यावेळेला तुम्ही हां, आणि ते एडिबल कलर्स वापरलेले आहेत त्यामुळे ते नंतर खाता येतं. आणि अमोलदांना मला मध्येच संध्या म्हणाली गोड खूप आवडतं त्यामुळे त्यांच्यासाठी अगदी पर्वणी आहे. तर आता आपण मुलाखतीला सुरुवात करतो. पहिला प्रश्न अमोलदा तुम्हाला, आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि त्याची प्रक्रिया कशी कुठे सुरू झाली आणि त्यामध्ये काय अडचणी आल्या? प्रश्नाला उत्तर देण्याआधी एक छोटेसे 2 हे सांगतो. एक म्हणजे आत्ता तू म्हणालीस की अमोलदांना गोड खूप आवडतं. जेवणानंतर किंवा खाण्यानंतर गोड खायला मिळतं म्हणून मी खातो. गोड हा त्यातला मुख्य उद्देश असतो. बाकीचं जे काय असतं ते अर्थात माझी सुगरण पत्नी तेही जास्त रुचकर करून देत असते, परंतु गोड हे महत्त्वाचं माझ्या आयुष्यातलं अतिशय. आणि मी आजसुद्धा काही तक्रार न करता, काही कुठलीही मेडिकल व्याधी नसल्यामुळे मी ते भरपूर खात असतो. प्रश्नात हे कसं झालं सुरू याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे खूप जवळजवळ 7-8 वर्षापासून किंवा जास्तच
खूप प्रकाशक माझ्या मागे लागले होते की तुम्ही तुमचं आत्मकथन लिहायला पाहिजे, हवं असेल तर आम्ही लिहून देतो, दुसरं कोणतरी तुम्हाला प्रोव्हाइड करतो वगैरे वगैरे वगैरे. मला त्यात एकतर फारसा रस नव्हता. ह्याचं कारण मी रिटायर नाही झालेलो आजही, त्यामुळे रिटायर झाल्यानंतर करायच्या गोष्टी या असतात असा एक माझा समज होता. तर त्यामुळे मी कार्यरत असल्यामुळे मला हे करायला वेळ नव्हता. आणि दुसरं त्याबरोबर मनात एक अशी शंकाही होती की मी ज्या काही उचापती केल्या, उलाढाली केल्या, लुडबुड केली, ती सगळी त्याबद्दल आवर्जून लिहावं असं खरं आहे का, मला स्वतःलाच खात्री नव्हती. त्यामुळे मी ते आपलं पुढे टाळत राहिलो होतो. कोविड आला आपल्या आयुष्यात आणि त्यावेळेला सगळ्यांना जो प्रश्न पडला की आता वेळेचं काय करायचं. म्हणजे माझे अनेक मित्र तर भयंकर अस्वस्थ झाले होते. मला असं वाटलं की ही एक चांगली संधी आहे यावेळेला. म्हणजे एक पहिली संधी मी कोविडच्या सुमाराला घेतली, ते तुम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. ते म्हणजे आपल्या बेडच्या बाजूला एक पुस्तकांची थप्पी नेहमी वाढत जात असते की हे वाचायला पाहिजे, हां पण आत्ता वेळ नाही, मग नंतर वाचूया असं म्हणून ते ती जी वाढत जाणारी थप्पी असते ती मी आधी संपवली. आणि त्याच्या बरोबरीनेच मी लिहायला घेतलं. माझी स्मरणशक्ती जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत आपण लिहून काढूया असं म्हणून मी बसून लिहून काढलं. आणि मी ओल्ड स्कूलचा असल्यामुळे मी कॉम्प्युटरवर काम करत नाही, मी हाताने बसून पेननी कागदावर लिहितो. तसं बसून एक 450 पानं मी लिहून काढली. आणि ते लिहून झाल्यानंतर मग मी संध्याच्या हातात दिलं आणि तिला म्हटलं बघ कसं वाटतंय, बरं काही वाटत असेल तर मग आपण पुढे विचार करूया. तिच्या हातात देण्याचा एकमेव उद्देश असा की मी आणि संध्यानी मिळून आत्तापर्यंत गेली अनेक वर्ष जे काही उपद्व्याप केले, उलाढाली केल्या, त्या सगळ्यामध्ये माझ्या एक लक्षात असं आलं आहे की तिची सर्जनशील ऊर्जा ही तर खूप महत्त्वाची आहेच, परंतु त्याच्याबरोबर जे एक क्रिटिकल किंवा ॲनालिटिकल आस्पेक्ट तो तिचा इतका छान शाबूत असतो की तिच्या तोंडून वाहवा मिळणं हे माझ्या दृष्टीने एक परमोच्च पावती असते. तर त्यामुळे ते तिच्याकडून काय प्रतिसाद मिळतो आहे हे म्हणून मी तिच्याकडे दिलं. आणि त्याच्या पुढे काय झालं खरं म्हणजे तिनेच सांगावं. तिच्यात जवळजवळ 6 महिन्यात त्यांनी 6 महिन्यात त्यांनी हाताने 450 पाने लिहिली, सुवाच्य छान. आणि ते मला दिलं करण्यासाठी. म्हणून मला खरं तर ते दुसरं कोणी करावं असं वाटत होतं, कारण माझ्या मर्यादा त्यांच्या कामावरती किंवा त्यांच्या लेखनावर नको यायला किंवा त्यांच्या अभिव्यक्तीवरती नको यायला असं मला वाटत होतं. म्हणून पण समाव हट्टी व्यक्ती असली की शेवटी आपल्याला माघार घ्यायला लागते तसं. आणि मग मी एक 6 महिने घेतले आणि मग त्याचं हे सगळं वास्तपुस्त लावली. त्याच्यात महत्त्वाचं मला असं वाटलं की त्यांनी लिहिलं होतं ते जसं आठवेल तसं लिहिलं होतं. त्याला एक काही आकृतिबंध असा नव्हता. मला एका वेगळ्या पद्धतीने ते आवडलं. म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असं मोनोटोनस जन्मापासून एंडपर्यंत असं लिहिण्यापेक्षा एक ज्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, कशातनं काय आहे कशातनं काय आठवण येते, अशा पद्धतीने ते जर रचलं मी तर ते एकरेषीय होणार नाही आणि ते बोरिंग होणार नाही असं मला वाटलं. आणि ते त्यांना आवडलं.
त्यांना मी 1-2 अटी घातल्या, म्हणजे जे वैयक्तिक कौटुंबिक जे काही त्यांनी लिहिलं होतं किंवा त्याला मी हात नाही लावत, म्हणजे ते त्यांनी करावं किंवा असं. बारिंग दॅट मला असं वाटतं की त्यांनी मला एकदमच फ्री हँड दिला होता. एक महत्त्वाची मोठी आणि अडचण अशी होती की आपण जर त्यांच्या आयुष्यात प्री संध्या आणि पोस्ट संध्या असे आपण एक ढोबळमानाने विचार केला, त्यांनी तसं लिहिलं आहे पुस्तकात. हो ना. तर प्री संध्या या भागात चा एकही फोटो त्यांच्याकडे नव्हता. म्हणजे नाटकाचं मी समजू शकते, कारण हे माध्यमच असं असतं नाटकाचं की ते क्षणभंगूर असतं आणि ते एवढ्या असोशीनी फोटो काढून तेव्हा वगैरे असं. परंतु बाकीसुद्धा अजिबात फोटो नाहीत त्यांचे. तर मी सुरू कुठून करणार? मग मी झरीनाला फोन करायचे, मी विद्याला फोन करायचे, मी याच्या सगळ्या को स्टार्सना एकेकांना फोन करून की अगं तुझ्याकडे आहे का, अरे तुझ्याकडे आहे का. ते द्यायचे फोटो मला, पण ते खूप लो रेझोल्युशन, म्हणजे ते आपल्याला प्रिंट करण्याच्या लायकीचे नसायचे. मग शेवटी मी एका कलेक्टरला गाठलं, जो म्हणजे असे अनेक मुंबईत कलेक्टर्स आहेत की जे जुनी सिने मॅगझिन्स नंतर फोटो असे विकत घेऊन त्यांच्याकडे कलेक्शन करतात. हेतू हाच असतो की कोणी माझ्यासारखी वेडी एक बाई येईल आणि ती पैसे देईल आणि ते सगळं विकत घेईल असं. तर मी यांच्या बाबतीत ते केलं की मी त्याच्याकडचं सगळं जे काय मटेरियल होतं ते विकत घेतलं. त्याला म्हटलं ओरिजिनल तुझ्याचकडे ठेव, मला फक्त स्कॅन करून दे. आणि मग ते एवढं आलं की मी म्हटलं आता याला जस्टिस मी कसा देऊ, कारण पुस्तकात तर काय पण खूप आम्ही एक साधारण 80,000 शब्द असावेत आणि 300च्या वर पुस्तकाची पानं नसावीत असं आम्ही एक बंधन घालून घेतलं होतं. वेल माझ्या डोक्यात एक QR कोड्सची आयडिया आली म्हणून की त्याच्यामध्ये आता जवळजवळ माझ्याकडे एक 50 ते 60 दुर्मिळ हाताने काढलेले त्यांच्या सिनेमांचे पूर्वीच्या होर्डिंग्ज आहेत. तर ते सगळं जे मटेरियल होतं ते आम्ही स्कॅन केलं आणि ते वेबवर टाकलं आणि त्याचा QR कोड इथे दिलेला आहे. म्हणजे जिथे टॉपिक येईल तिथे असे QR कोड्स आहेत. पुस्तकात 23 QR कोड्स आहेत. त्याच्यात आमचे सगळे सिनेमे आहेत, म्हणजे अनआहत, अनकही, सगळे, बनकरवाडी, सगळेच, आणि कैरी आहे, असेच आम्ही त्याच्यात एम्बाईब केले. तुम्ही ते स्कॅन करू शकता आणि त्याचं रेझोल्युशन इतकं हाय आहे की ते तुम्ही कास्ट करू शकता मोठ्या स्क्रीनवर. आणि अशा पद्धतीने पुस्तकाच्याच किमतीत बाकी काही पैसे न देता तुम्हाला हे सगळं एक बघायला मिळतील अशी एक कल्पना सुचली. आणि मराठीत असा प्रयोग झालेला नव्हता. ते करताना पुन्हा मला खूप त्रास झाला, पण इट्स वर्थ इट म्हणजे. आणि अशा पद्धतीने ते सगळं आलं. आणि ही QR कोडची संकल्पना खूप छान आहे. म्हणजे म्हणूनच मी म्हणते की ह्या एका कारणासाठी या पुस्तकाचं संग्राह्य मूल्य खूप वाढलेलं आहे. कारण की हे पुस्तक तुम्ही जर लायब्ररीतून आणून वाचायचं ठरवलं तर तुम्हाला बऱ्याच फाईन्स भरायला लागू शकतात, कारण की ते होतच नाही इतकं पटकन वाचून. आणि हे सगळं जर बघायचं असेल तुम्हाला तर हे पुस्तक विकत घेऊनच वाचायला पाहिजे. हे संग्रही असण्यासारखं पुस्तक आहे. आणि दुसरं आत्ता अमोलदा जे म्हणाले की मला असं वाटत होतं मी काय अजून रिटायर झालेलो नाही आहे, त्यामुळे इतक्यात लिहावं की नाही. तर मला असं वाटतं ऐवज भाग 2 आम्हाला बहुतेक वाचायला मिळेल, कारण अजून रिटायर झालेले नाहीत, अजून त्यांचं पुढे काम चालू राहील आणि त्याचं आपल्याला ऐवज नक्कीच परत एकदा वाचायला मिळेल. तर त्यासाठी अमोलदा तुम्हाला शुभेच्छा. या निमित्ताने साहित्य परिषदेने मला सन्मानित केलं आहे. माझ्या सगळ्या वाटचालीमध्ये आणखी एक पदर जो जोडला गेला तो आता माझ्यावर साहित्यिक म्हणूनही एक टप्पा लागला. नक्कीच नक्कीच. अमोलदा, तुम्ही JJ स्कूल ऑफ आर्टमधून तुमचं चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केलं. चित्रकार म्हणून तुम्ही करिअरला सुरुवात केलीत. तुमची स्वतःची 7 प्रदर्शनं
तुम्ही भरवलीत आणि पहिले भरघोस पैसे जे तुम्हाला मिळाले ते पण तुम्हाला चित्रकार म्हणून मिळाले. तर या कलेचा किंवा या शिक्षणाचा प्रभाव तुमच्या नाट्य सिनेसृष्टीतल्या तुमच्या कारकिर्दीवर पडला का? अगदी निश्चितच पडला. 2-3 गोष्टी साध्य झाल्या. एक आत्ता तू उल्लेख केलास त्याप्रमाणे माझी पहिली कमाई त्या अर्थाने म्हणायची ती चित्रकलेतूनच झाली. आणि मला हवी तशी चित्रकला, म्हणजे मी कधीही वास्तववादी चित्र काढली नाहीत. मी नेहमी अमूर्त चित्र याच पद्धतीची चित्र काढली आणि ती त्या चित्रकलेच्या द्वारे त्या काळात, म्हणजे मी हे 1960च्या दशकातली गोष्ट सांगतोय, त्यावेळेला मला लाखापेक्षा जास्त रुपये त्यातून मिळाले. यांनी मला एक इतका प्रचंड आत्मविश्वास मिळाला की मी लोकांना आवडतं ते करायची गरज नाही. मला जे भावतं आहे, मला जे हवं आहे तेच मी करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे काय आपली फार अडचण होणार नाही. हा जो एक मोठा आत्मविश्वास मला त्यावेळेला मिळाला. आणि त्याच्यानंतर नाटकात आणि सिनेमात त्या प्रवास करतानासुद्धा माझ्यातला चित्रकार हा दरवेळेला माझ्या पाठीशी उभा असायचा किंवा मी त्याच दृष्टीने बघायचो. म्हणजे तुम्ही माझे दिग्दर्शित केलेले चित्रपट जर बघितले तर त्या कुठचाही चित्रपट घ्या तुम्ही, अगदी म्हणजे पहेली, आत्ताच पहेलीबद्दल चर्चा आहे, 20 वर्ष झाल्यामुळे त्याची बॉम्बे टाइम्सला मोठी चर्चा सुरू झाली. पहेली बघा, पहेलीमधल्या एकन एक दृश्य चौकटी किंवा त्याच्यासाठी आम्ही निवडलेली ती स्टेपवेल आणि तिकडे तिला तो एक पक्षी येऊन तिचा पाठलाग करतो, हा संबंध जो सीन आहे तो सीन हा चित्रकाराच्या दृष्टिकोनातूनच आहे हे तुम्हाला बघितल्यावर सहज लक्षात येईल. किंवा अनाहत बघा, कैरी बघा, अगदी बनगरवाडीसारखा, म्हणजे बनगरवाडीमधलं जवळजवळ 70% चित्रण हे रखरखीत उजाड असं आहे. त्या रखरखीतपणामध्ये नेमक्या राखाडी आणि ब्राऊन कलरच्या शेड्स कशा आपण कायम ठेवायच्या आणि त्याच्यातून तो रखरखीतपणा कसा पोचवायचा, काही न बोलता, काही बडेजाव न करता, फार अगदी शड्डू ठोकून काही मला कधीच करायला आवडत नाही. आपण आपलं संयत पद्धतीने हे लोकांच्यापर्यंत पोचवतो आणि ते कुठेतरी झिरपतं. हा जो कॉन्फिडन्स आहे हा माझ्यातल्या चित्रकारांनीच मला दिला. त्याच्यात ॲक्च्युली मला थोडंसं ॲड करायला आवडेल ते, आपण मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे सिरियल्स बघतो टेलिव्हिजनवरच्या, त्यामुळे आपली दृष्टी सिनेमा या माध्यमाकडे बघण्याची इतकी वाईट झालेली आहे. म्हणजे वी आर नॉट ट्रेंड ॲक्च्युली. म्हणजे फ्लॅट लाईट, आता इथे कसा कुठूनही फ्लॅट लाईट आहे, कुठली कोणाची सावली पडत नाही, काही नाही. दिस इज नॉट गुड लाईटिंग. लाईटिंग हा जो भाग आहे तो अतिशय दृश्यात्मकतेची परमोच्च कडी आहे. आणि एक आपल्याकडे कसं आहे, हलतंय ना काहीतरी चित्र, संवाद खटकेबाज आहेत, परफॉर्मन्सेस कसे ग्रेट आहेत, आम्हाला रडू आलं ते बघून. किंवा कथा आहे, म्हणजे ठोस कथा आहे, एक स्पून फेड कथा आहे की छान आहे सिनेमा. याच्यातल्या सिनेमामधले वेगवेगळे एलिमेंट्स उत्कृष्ट असतात. म्हणजे काय हे आपल्याला नाही कोणी शिकवत. आणि एक नजर आली ना तुम्हाला, म्हणजे मग ती चित्र बघायची आहेत का सिनेमा बघायचा आहे का समोर असलेलं आत्ता ओपन ग्राउंड जे दिसतंय त्यातला लाईट बघायचा आहे, ही नजर आपली तयार नाही झालेली. म्हणजे पालेकरांचं एक वाक्य ते मला फार आवडतं की विशेषतः पुण्यातल्या लोकांचं आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं कान खूप तयार आहे, जबरदस्त कान तयार आहे. म्हणजे तुम्ही कुठलंही गाणं मध्ये इंटरल्यूड लागलं की तुम्ही
गाणं म्हणू शकता, गुणगुणू शकता किंवा राग ओळखू शकता जर थोडंफार ज्ञान असेल तर, पण नजर नाही तयार झाली. सो ही नजर मिळते ती असेच प्रयत्न करून, बोलून, संवाद साधून असंच होतं. आणि चित्रकार असण्याने ऑफकोर्स तुम्हाला पॅलेटचा विचार आपण करू शकतो. सो इट हेल्प्स. म्हणजे हे खरंच आहे की हे सगळं या पुस्तकामध्ये इतकं छान पद्धतीने विस्तृतपणे दिलेलं आहे अमोलदांनी की हे वाचताना आपल्याला ह्या गोष्टींची पण दृष्टी तयार होते. हा एक फायदा या पुस्तकाचा मला वाचताना जाणवला. अमोलदा, तुम्ही अपघाताने नट झालात असं म्हटलेलं आहे पुस्तकामध्ये, तर ते का बरं तुम्ही हिरो व्हावं असं कधीच वाटलं नव्हतं का? व्हावंसं वाटलं नव्हतं कधी? खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. मी अपघातानेच नाटकात गेलो. म्हणजे दुबेची माझी भेट ही अपघाताने झाली. तो चित्राच्या रिहर्सल्स घ्यायचा. चित्राला त्यांनी नाटकात घेतलं होतं आणि चित्राला पोचवायला आणि नंतर घेऊन जायला म्हणून मी जायचो तिकडे. एवढीच माझी नाटकाशी. त्याआधी मी फार नाटकंसुद्धा बघितली नव्हती. ती ओळख झाली आणि दुबेनी जेव्हा मला विचारलं एकदा अचानक एक दिवस की माझ्या पुढच्या नाटकात काम करायला आवडेल का तुला, आणि मी काही बोलण्याआधी दुबेच्या खास शैलीमध्ये तो म्हणाला की तुझ्यामध्ये काहीतरी मोठा अभिनेता दडलेला मला दिसतोय वगैरे असा गैरसमज करून घेऊ नकोस. माझ्या असं लक्षात आलं आहे की तुझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि तो वेळ सत्कारणी कसा लावावा हे तुला कळत नाही आहे. तर त्यामुळे निदान तू नाटकात येऊन काहीतरी काम केलं तर तो वेळ सत्कारणी लागेल म्हणून मी फक्त तुला विचारतोय. एवढं अगदी लख्ख हे आपल्याबद्दल, म्हणजे माझ्यात मोठा कलावंत दडला आहे आणि तो कोणीतरी शोधून काढला वगैरे असं काहीही नाही हे स्पष्टपणे ऐकून आणि त्याच्यानंतरच मी नाटकात काम करायला सुरुवात केली. त्या ह्याला अपघात नाही तर काय म्हणायचं. तसंच बासुदा जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा ते रजनीगंधाच्या आधी माझ्याकडे आले होते आणि एका वेगळ्या फिल्मची ऑफर घेऊन, पिया का घर नावाचा जो सिनेमा आहे त्याची ऑफर घेऊन आले. मराठीचा जो मुंबईचा जावई. तिकडचा आमचा संवादही पटकन सांगतो. वासुदा म्हणाले की माझी वासुदांची ओळख होती आमची फिल्म सोसायटीमुळे, आणि तर वासुदा म्हणाले की तू मुंबईचा जावई बघितला असशीलच. म्हटलं हो बघितला आहे. मी त्याच्यावर हिंदी सिनेमा करतो आहे आणि त्याच्यात जया बच्चन असणार आहे. तर गुड्डी आला होता मला वाटतं. हां, गुड्डी आला होता. शी वॉज ऑलरेडी अ स्टार. तर तुला काम करायला आवडेल का? तर म्हटलं हो, म्हणजे चांगली कल्पना आहे. आणि मग म्हणाले एक काम कर, राजश्री पिक्चर्समध्ये जा आणि तिकडे शेठजी ताराचंद बडजात्या त्यांना भेट, म्हणजे मग पुढची सगळी बोलणी आपण करू शकू. मी तातडीने त्यांना नाही म्हणालो. मी म्हटलं की मी जाणार नाही. ते म्हणाले का नाही जाणार? मी म्हटलं की तुम्ही मला निवडला आहे, तुम्हाला असं वाटतं की मी याचा नायक असावं, तर तुम्ही मला सन्मानाने तिकडे घेऊन जायला पाहिजे आणि ओळख करून द्यायला पाहिजे की बाबा हा मुलगा माझा नायक असावा असं मला वाटतं. मी एकटा तिकडे जाऊन तिकडे जी लाईन लागलेली असेल त्याच्यामध्ये मी नाही बसणार, त्यामुळे मला नाही जायचं. ते म्हणाले कमाल आहे तुझी अजून काही सुरुवात नाही, काही नाही, आणि तू जायला नकार देतोयस. म्हटलं हो बुवा, मी आहे तसा. त्यामुळे तेही तिकडेच थांबलं. त्याच्यानंतर बासुदा पुन्हा माझ्याकडे येतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की एकदा नाही म्हटल्यानंतर तो माणूस पुन्हा माझ्याकडे का यावा. तर ते आले आणि रजनीगंधाची हे घेऊन आले. यालाही अपघात नाही तर काय म्हणायचं.
पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातले 3 अपघात लिहिलेले आहेत. एक नट म्हणून पहिल्यांदा अपघात झाला, दुसरा सिने नट म्हणून, आणि तिसरा अपघात मला वाटतं दिग्दर्शक, तेही तुम्ही अपघातानेच झालात असं नाही. त्याच्या आधी पहिला अपघात झाला, तो माझं पहिलं चित्रकला प्रदर्शन भरवायचं, तो पहिला अपघात. आणि तोही इतका मोठा अपघात आहे की मी आजही विचार करतो की तो अपघात जर घडला नसता तर माझं आयुष्य आज आहे तसं नक्कीच नसतं झालं. किती वेगळं झालं असतं मला माहीत नाही. म्हणजे माझ्यासारख्या तरुण नवीन होतकरू चित्रकाराला आर्ट गॅलरी मिळवून देण्यासाठी ताज आर्ट गॅलरी, ती पण ताज आर्ट गॅलरी, आरासारख्या माणसांनी स्वतःच्या तारखा मला देऊ करणं, आणि तो त्यातला एक प्रचंड सुखद अनुभव होता. परंतु त्यावेळेला मी नुकताच बँकेत नोकरीला लागलो होतो, आणि बँकेत नोकरीला लागल्यानंतर 10 दिवसाची सुट्टी मला पाहिजे होती, 1 आठवडा एक्झिबिशन आणि त्याची तयारी वगैरे याच्यासाठी. तर मी म्हटलं की मला रजा पाहिजे. तर आमचे सुपरवायझर म्हणाले की यू आर ऑन प्रोबेशन, त्यामुळे रजा विजा तुला नाही आहे, यू आर नॉट एंटायटल्ड टू एनिथिंग. तर मी त्यांच्याकडे खूप बुणबुण केली. तर ते म्हणाले बाबा तू जाऊन हेड ऑफ द डिपार्टमेंटशी बोल. त्यांनी होकार दिला तर माझी काहीच हरकत नाही. मग मी हेड ऑफ द डिपार्टमेंटकडे गेलो आणि त्यांना म्हटलं मला. तर ते कामात त्यांनी माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही, ते ऐकत होते त्यांचं काम करता करता करता. तर ते माझं हे ऐकून ते म्हणाले की तुला कुठच्या कारणासाठी रजा पाहिजे ते खरं कारण मला सांग. तर मी सांगितलं की माझं असं असं प्रदर्शन आहे त्याच्यासाठी. तेव्हा त्यांनी माझ्याकडे पहिल्यांदा बघितलं, म्हणाले बस, आणि मग ऐकून घेतलं. मग तू बँकेत नोकरी का करतोस वगैरे असं सगळं मी सांगितलं, मी बँकेत नोकरी का करतो आहे. ते म्हणाले की नियमाप्रमाणे मला तुला रजा देता येत नाही, परंतु तू जे काय करतो आहेस तुझे विचार मला आवडले, त्यामुळे आपण एक काम करूया. ते 10 दिवस जे आहेत त्या 10 दिवसात तुला जेव्हा सवड मिळेल तेव्हा ये आणि मास्टरवर सही करून जा. आता इतकं मोठं काय म्हणावं, माझ्या पाठीशी उभं राहणं, एका ज्याचा कलेशी काही संबंध नाही त्याचा, अशा एका बँकेतल्या अधिकाऱ्यांनी माझ्या पाठीशी असं उभं राहणं, हा एवढा मोठा अपघात. आणि मी म्हटलं तसं हे आरानी मला त्यांच्या तारखा दिल्या नसत्या, आणि अटल त्यांचं नाव, काश्मीरी ब्राह्मण होता, असा मस्त देखणा उंचापुरा, त्या माणसानी मला जर ही सवलत दिली नसती तर माझं आयुष्य निश्चितच वेगळं झालं असतं. बरं वाईट मला माहीत नाही, पण वेगळं नक्की झालं असतं. संध्या, तुला प्रश्न आहे आता. पडद्यावरचे पालेकर आम्ही बघत आलो. बॉय नेक्स्ट डोअर ही त्यांची प्रतिमा सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये कायम आहे. आयुष्यात पण ते तसेच आहेत का? हू इज द रिअल मॅन बिहाइंड दिस रिअल मॅन? म्हटलं तर तसेच आहेत. ते सरळ साधा माणूस आहे. छक्के पंजे मॅनिप्युलेशन बिलकुल डोक्यात पण येत नाही. आणि म्हटलं तर बिलकुल तसे नाही आहेत, कारण तुम्हाला त्यांना बघून पडद्यावरती एकदम हसू येतं, किंवा एखादा माणूस फंबल करतो आहे, कॉन्फिडंट नाही आहे, थोडंसं मीक आहे, म्हणजे बाईच्या मागे जायला मुलीच्या पण घाबरतो आहे वगैरे, हे अजिबात तसं नाही आहे. सो हां, म्हणजे अगदी कॉन्फिडंट अतिशय माणूस आहे तो. आणि मुख्य अबोल आहेत, शांत आहेत खूप, आणि असं खूप गप्पा मारायला खूप आवडतं. म्हणजे आता तुम्ही बघताच आहात, परंतु जाऊन पार्टीत खूप असं हे करेल, किंवा असा नाही येतो, किंवा नाचगाणी करेल, किंवा कोणी प्रेक्षकांना म्हणलं ते तुमचं डायलॉग म्हणा तर आय एम सॉरी असं म्हणतील ते. सो या सगळ्यामुळे काय होतं त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये, म्हणून आम्ही प्रकरणाचं नाव डबल रोलची गोची असं दिलं आहे, की प्रत्यक्ष पडद्यावरचा माणूस
आपल्या डोक्यात असतो तो तसाच आहे असं वाटतं आपल्याला, तो ॲक्च्युली खऱ्या आयुष्यात वेगळा असतो. ती त्याची भूमिका असते, ती तो वठवतो आणि त्याच्या पलीकडे जातो. हे आपण थोडंसं ॲक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे एका वेगळ्या पद्धतीने आपली आपुलकी त्या व्यक्तिरेखेशी होते, त्या व्यक्तीशी नसते ती. मग त्या व्यक्तिरेखेत आणि व्यक्तीत जर आपण गफलत केली ऑडियन्स म्हणून, तर मग आपल्याला असं वाटतं की अरे पालेकर तर फारच आखडू माणूस आहे, विच आखडू नाही आहेत ते हू ही इज, म्हणजे शांत आणि अतिशय अबोल व्यक्ती आहे, परंतु द्यायला भरभरून, म्हणजे कधीच हातचं काही राखणार नाही किंवा असं. सो ही इज इन अ वे who you see who he is, आणि in this sense he is very different. संध्या त्यांच्या आयुष्यात आली तो प्रसंग खूप वेगळ्या पद्धतीने छान त्यांनी रंगवून सांगितलेला आहे याच्यामध्ये, आणि म्हणून तिने ते वाक्य की असं मुळीच नाही आहे की ते मुलीच्या मागे जायला घाबरतात वगैरे, खूप कॉन्फिडंट आहेत. तर तो प्रसंग खरंच ह्याच्यामध्ये वाचण्यासारखा आहे, पुस्तकातच वाचा तुम्ही तो. अमोलदा, तुम्ही जवळजवळ 60 चित्रपटांमध्ये कामं केली, 40हून अधिक नाटकांमध्ये निर्माता, दिग्दर्शक, भाषांतरकार आणि नट म्हणून काम केलं. ऐवजमुळे तुमच्या नाट्य कारकिर्दीतला हा टप्पा खूप छान पद्धतीने आम्हाला कळला, पण त्याआधी त्याबद्दल लोकांना फारसं माहिती नव्हतं. तर असं काय, ह्याचं कारण काय असेल? नाही, याचं कारण उघड आहे. आपल्याला जे प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसतं, आणि ते सुद्धा सिनेमामध्ये तर ते इतक्या मोठ्या पद्धतीने एनलार्ज होऊन दिसतं की त्याचा इम्पॅक्ट आपल्या मनावर खूप जास्त होतो. नाटक ही खऱ्या अर्थाने क्षणभंगूर कला आहे. म्हणजे ते त्यावेळेला, त्या क्षणी, त्या ठिकाणी, म्हणजे आजचा प्रयोग अप्रतिम झाला, ह्याला एक वेगळं महत्त्व आहे की आजचा प्रयोग जमला नाही बुवा. तर नाटक तेच असतं, नट तेच असतात, परंतु तो प्रयोग रंगणं किंवा न रंगणं हे फक्त त्यावेळेलाच होऊ शकतं. आता हे माझा नाट्यप्रवास इथे बसलेल्या लोकांपैकीसुद्धा खूप कमी लोकांनी बघितला असेल. त्यामुळे त्याच्याबद्दल मग फक्त आपण जे काय वाचीव माहिती किंवा ऐकीव माहिती, पुन्हा माझा जो सगळा नाट्यप्रवास आहे तो सगळा समांतर रंगभूमीचा. त्यामुळे म्हणजे त्या माझ्या कुठच्याच नाटकाचे 200, 500 प्रयोग, 600 प्रयोग अशा नाटकात मी काम केली नाहीत. इनफॅक्ट एक प्रसंग कदाचित आठवेल की बॅरिस्टर जेव्हा पहिल्यांदा करायचं ठरलं, दामू केंकरे करणार होते, तेव्हा अमोलचं नाव त्यांनी की तू नाटकात, म्हणजे तू काम कर. हा तेव्हा म्हणजे प्रचंड बिझी होता, खूप सिनेमे करत होता, वेगवेगळ्या भाषांमधले. त्याला भीती अशी वाटली की नाटक चाललं आणि नाटक सुंदरच आहे म्हणजे, तर 100 शोज कोण करणार आहे, आणि याला कुठलाही त्याचा इंटरेस्ट, एखादी गोष्ट आवाक्यात आली की त्यातला इंटरेस्ट जातो. म्हणजे तेच करणं आणि 100 म्हणजे अशक्य, काय किती होऊ शकतं. हां, म्हणून मग विक्रम गोखल्यांना त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं. पण त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकंसुद्धा नाही म्हणलीत, म्हणजे जी आता आपल्याला एवढी प्रसिद्ध आहे तशी, पण ती तेव्हा याला ऑफर केली होती की त्यांनी नाही म्हणली. याला कारण ते आहे, कारण तो असं तेच नाही करू शकत. बरोबर, बोल. नाही, त्याच्यातला एक त्याच्यावरून झालेली आठवण, मी दिग्दर्शित आणि अनुवादित आणि प्रमुख भूमिका असं सगळं केलेलं पहिलं नाटक म्हणजे वल्लभपूरची दंतकथा. वल्लभपूरची दंतकथा ही छान साधी सरळ कॉमेडी आहे आणि ती लोकांना प्रचंड आवडली. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेत आम्ही सगळी प्राइजेस आम्ही घेतली त्याच्यासाठी वगैरे, आणि त्याचे प्रयोग खूप जोरात चालायला लागले. त्याचे काहीतरी
20 प्रयोग झाले आणि तुफान चालायचे प्रयोग. मी दुबे निर्माता त्याचा, सत्यदेव दुबे माझा गुरु. तर मी दुबेला म्हटलं की बाबा हे आता इतकं माहीत झालं आहे, म्हणजे कुठे लोक जोरात हसणार, कुठे लोक कुठच्या वाक्याला टाळ्या वाजवणार, कुठे चुक 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 करणार, हे सगळं आता जवळजवळ तोंडपाठ झालं. त्यामुळे आता काही इंटरेस्ट नाही वाटत, मजा नाही येत करायला. दुबे पण इतका माझ्यासारखाच, तो म्हणाला बंद करून टाकूया. आणि ते नाटक चक्क आम्ही बंद केलं. म्हणजे जी गोष्ट यशस्वी झाल्यामुळे ती पुन्हा पुन्हा तशीच घोटवत राहणं आणि त्याचं जे एक वेगळं वलय निर्माण होतं, त्यामध्ये मला कधीच रस नव्हता, त्याही वेळेला नव्हता. आणि नंतरच्या प्रवासात तर तो कमीच होत गेला. म्हणजे मला एकदा लक्षात आलं की एक आणखी आठवलेला किस्सा सांगतो. रजनीगंधाचा प्रीमियर असं काहीच नव्हतं. आकाशवाणी म्हणून थिएटर आपल्या मंत्रालयाच्या समोर होतं, तेव्हा ते बंद पडलं. पण तिथे पहिला शो सकाळी 11 वाजता होता. तर आम्ही सगळे तिकडे जाऊन बाहेर बसलो होतो फॉयरमध्ये आणि आज शो सुरू झाला. तर शो सुरू झाल्यानंतर बासुदा एकदा आत जाऊन आले आणि म्हणाले की यार लोग बहुत हंस रहे, अच्छा लग रहा है लोगों को, वगैरे वगैरे असं झालं. तर त्याचा निर्माता जो होता सुरेश जिंदल, तो माझ्याकडे आला, बाजूला बसला आणि मला म्हणाला की यार अमोल, तुम्हें क्या लगता है कि हमारी पिक्चर चलेगी कि नहीं. तर मी म्हटलं की तू फिकर क्यों करता है, समजा नाही चालली तर काय फरक पडतो, ह्याच्यातला कुठचाही दिनेश ठाकूरचा पोर्शन घे आणि सिगरेटची ॲड बनव, तो सतत सिगरेट ओढत असतो. आणि माझा कुठचाही पोर्शन घे आणि टूथपेस्टची ॲड बनव, मी फक्त ही करत असतो. तर तो इतका खवळला माझ्यावर. पण स्वतःच्याच कामाकडे बघण्याची ही जी माझी एक काय तिरकस दृष्टी म्हणूया किंवा एक अलिप्त होणं आहे, हे सुद्धा त्याच्या मागे आहे. जे त्यांनी पुस्तकात खूप विस्तृतपणे लिहिलं आहे की शशी कपूरही त्याला पहिल्यांदा जेव्हा एक मंत्र, मूलमंत्र म्हणतो, कानमंत्र, की अरे तू सगळ्या फिल्म्स ऑफर्स नाही म्हणतोयस, तू हे काय करतोयस. 10 फिल्मच्या ऑफर्स आल्या तर 10च्या 10 हो म्हणायच्या. म्हणजे त्याच्यातले 3 फ्लोअरवर जातात, बाकीच्याची फक्त सायनिंग अमाऊंट मिळते. आणि 3 फ्लोअरवरती गेलेले पूर्ण झालेले त्याच्यातली 1 तरी गाजतेच. म्हणजे आणि असं करत त्याच्याजवळ पुन्हा 10, असं करत करत मीटर चालू राहिला, मीटर चालू. आणि तू काय आत्ता 3 फिल्म एवढ्या सुपरहिट झाल्या तुझ्या रौप्य महोत्सवी, आणि तू भूमिकामध्ये एकदम व्हिलन काय घेतोस. करेक्ट, यू कांट डू दॅट, इज हराकिरी. असं त्याला खूप तेव्हाचे जे सहकलाकार होते ह्याच्या वागण्याने एकदम चक्रावून जायचे ते, की हा असं काय विचित्र करतोय माणूस. खरंच आहे. म्हणजे नाटक चाललं तर अशी भीती वाटणारा एकमेव कलावंत असेल असं कोणाला, म्हणजे जनरली सगळ्यांना नाटक चालावं यासाठीच. आणि आता प्रशांत दामले आणि अमोल पालेकर ही 2 टोकावरची 2 माणसं म्हणायला पाहिजेत अशा ह्याच्यामध्ये. 12,000च्या वर प्रयोग. मी कधी कधी असं आत्ता इथे बोलून दाखवतो, म्हणजे माझ्या हिच्याबरोबर बोलताना म्हणतो की खरं म्हणजे माझं नाव नाना असायला पाहिजे होतं. की प्रत्येक गोष्टीला नानी मी सुरुवात करतो, तर नाना खूप नंतर आला, मी पहिला नाना. पण त्याच्यातला जो एक अतिशय सर्जनशील असण्याचा जो भाग आहे हा महत्त्वाचा आहे, की त्याला नवीन चॅलेंज लागतं काहीतरी. म्हणजे तेच घोटवलं आणि त्यात स्वतःच्या सामर्थ्य, त्या स्वतःची केपेबिलिटी एकदा एस्टॅब्लिश झाली की बास झालं आणि आता पुढे दुसरीकडे जाऊ असं.
म्हणजे तुम्हाला आवडणारं माध्यम कुठलं, नाटक का चित्रपट? खरं म्हणजे प्रतिप्रश्न असा की दोनपैकी एकच का निवडायचं? दोन्ही आवडतं का? जर दोन्ही मी निवडू शकलो हां. आणि दोन्ही मी करू शकत असलो तर का करू नये? म्हणजे दोन्ही सारखेच आवडतात. दोन्हीची बलस्थानं वेगळी आहेत. रंगमंचावर उभं राहून काम करताना तिकडची बलस्थानं, तिकडे तुमचा जो कस लागतो तो खूप वेगळ्या पद्धतीने अभिनेता म्हणून कस लागतो. सिनेमात खूप वेगळ्या पद्धतीने असतो. सिनेमामध्ये मला माझं कौशल्य न दाखवता दिग्दर्शक खूप चांगल्या पद्धतीने मला काय अप्रतिम अभिनेता आहे असं दाखवू शकतो. हे आपल्याला लक्षात येत नाही, परंतु ते सिनेमाचं बलस्थान आहे. म्हणजे त्याच्यावरून एक आठवलेली पुन्हा मी रजनीगंधा आणि माझी यशोगाथा सुरू होण्याच्या आधी मी 2 मराठी चित्रपट केले. एक पहिला होता तो दुबेनी केलेला शांतता कोर्ट चालू आहे, आणि त्याच्यामध्ये माझी छोटीशीच भूमिका होती. परंतु त्याच्यानंतर बाजीरावचा बेटा नावाचा एक मराठी चित्रपट, ज्याचे दिग्दर्शक होते राजा ठाकूर, आणि त्यांनी मला नायक म्हणून त्या चित्रपटात घेतलं. त्या चित्रपटाचं शूटिंग एक दिवस होतं. तेव्हा त्या शूटिंगला मी गेल्यानंतर राजाभाऊ मला म्हणाले की अरे आज आपल्याला गाणं चित्रित करायचं आहे, तुला गाता बिता येतं का, कसं काय? तर मी एकदम मी चांगला सुरात गातो, मला गाण्याची चांगली समज आहे वगैरे वगैरे वगैरे. तर ते हसले आणि ते म्हणाले छान. त्यांनी मला गाणं ऐकवलं जे चित्रित करायचं होतं. सुधीर फडक्यांचं संगीत आणि त्यांच्याच आवाजातलं एकतारी संगे एकरूप झालो, तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल रेडिओवर. ते सुंदर भजन आहे. ते भजन आपल्याला चित्रित करायचं आहे आणि काही फार नाही, एका जागी बसून गायचं आहे. तर मी एकदम फारच म्हणजे मग काय आपण आरामात करू असं. शूटिंग सुरू झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला काहीच जमत नाही आहे. म्हणजे साधं तुम्हाला सांगतो, गाणं लिपसिंग घेणं, सुधीर फडक्यांच्या आवाजात ऑलरेडी म्हटलेल्या ओळी मी त्याप्रमाणे ओठ हलवून त्या मीच गातोय असं दाखवणं हे एक कौशल्याचं काम. पण त्याच्या बरोबरीने या हातात चिपळ्या आणि दुसऱ्या हातात एकतारी, तुम्ही करून बघा, 3 गोष्टी एकत्र करता येतात का? ॲक्टिंग तर दूरच राहिलं. म्हणजे ॲक्टिंग बिक्टिंग हा विचार, या 3 गोष्टींचा ताळमेळ माझ्याच्यानी काही जमेना. आणि मी 2-3 रिहर्सल झाल्यानंतर मी रडकुंडीला आलो आणि मी राजाभाऊंना म्हटलं की राजाभाऊ, मला नाही वाटत मला हे जमेल म्हणून, तुम्ही दुसरा कोणतरी नायक घ्या, मी जातो घरी. ते हसले, माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले अरे वेडा का काय, तू बघ, आपण माझ्या हातात जी आयुधं आहेत ती घेऊन मी हे गाणं कसं सजवतो बघ. आणि ते गाणं अप्रतिमदृष्ट्या त्यांनी त्याचं चित्रीकरण झालं, तो सिनेमा झाला, सगळं झालं. सांगायचा मुद्दा असा की मी अभिनेता म्हणून तिकडे काय धडपडत होतो, काय माझी केविलवाणी अवस्था झाली होती, हे अजिबात लोकांना दिसू न देता सिनेमामध्ये आपण हे अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो. खूप टूल्स आहेत ना आपल्याला, म्हणजे कुठली लेन्स मी वापरणार, मला तिथे बसलेल्या व्यक्तीवरती जर क्लोजअप हवा असेल तर तो मी घेऊ शकतो आहे. म्हणजे अनेक एडिटिंग आहे, अशा अनेक, किंवा मूवमेंट असू शकते कॅमेऱ्याची, अशा अनेक अंगांनी तुम्हाला ॲक्च्युली सिनेमा म्हणजे माया आहे. म्हणजे तुम्हाला जे दिसतं हे कित्येक वेळेला तुम्ही जे 2 शॉट्स बघता, मी बोलते आणि तुम्ही बोलताय, असा जर 2 शॉट असेल तर मी फक्त भिंतीकडे बघून पण बोलते आणि असं शूट केलेले आहेत कित्येक वेळा. म्हणजे आता पालेकर सांगतात तसं बासुदांनी चुपके चुपके, आपण सगळ्यांनी बघितलं म्हणून त्याचं उदाहरण देते, त्याचा जो क्लायमॅक्स आहे त्याच्यामध्ये सगळे बसलेत. म्हणजे शर्मिला आहे, अमिताभ आहे, जया आहे, सगळे सगळे सगळे. धर्मेंद्र नाही आहे त्याच्यात.
क्लायमॅक्स कसा होणार आहे. तो उशिरा आला म्हणून त्यांनी ठरवलं की ह्याच्याशिवाय आपण शूटिंग करायचं, तर त्याला न घेता शूटिंग केलं. मग तो केविलवाणा झाला किंवा ते हे, मग त्याला सांगितलं ओके, तो म्हणजे जणू काही बाथरूमला गेला होता, तो झिप करत आत येतो, एवढा एकच शॉट आहे, तुम्ही जाऊन बघा चिच्चोर. पण तुमच्या हे कधी लक्षात येणार नाही, कारण का तर ही कलाच वेगळी आहे. कॅमेरा आणि एडिटिंग हे फार वेगळ्या कला आहेत. व्हेरॅज नाटकामध्ये यू आर एक्सपोज्ड कम्प्लिटली. इफ आय फंबल आय एम एक्सपोज्ड. मी काही विसरले आय एम एक्सपोज्ड, असं आहे. नॉट ओन्ली दॅट, एक पुस्तकामध्ये तोही मी हे लिहिलं आहे आणि त्याच्यातून मला वेगळी नजर कशी मिळाली, म्हणजे नाटकामध्ये नाटकाचं बलस्थान काय, की तुम्ही बसलेले प्रेक्षक हे संपूर्णतया शरण गेलेले असता. म्हणजे मी सुद्धा प्रेक्षक म्हणून बसतो तेव्हा मी नाटकाला शरण जाण्याच्या भूमिकेतच असतो. त्यामुळे 60 वर्षाचे शंभूमित्रा हे विशीतला राजकुमार उभा करत होते. तो माझ्या दृष्टीने एक खूप मोठा अध्याय होता माझ्यासाठी. माझ्या डोक्यात विचार झाला की जर तेच नाटक त्यावेळेला शूट केलं, तेच नाटक तोच परफॉर्मन्स, तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या नाही लपणार. त्या प्रेक्षक म्हणून आम्हाला दिसत नाहीत. आम्हाला तो विशीतला तरुण वाटतो, त्यांना त्यांचे डोळे अधू होते, परंतु ते ज्या लीलया तिकडे स्टेजवर वावरत होते ते आम्हाला काहीच कळणार नाही. हे रंगभूमीचं बलस्थान आहे. किंवा नुसत्या ब्लँक काळ्या पडद्यावरती कोणी एखादा व्यक्तिरेखा आली आणि म्हणली वाव केवढं प्रशस्त दालन आहे, वी बिलीव्ह दॅट. नाटकामध्ये हा फार मोठा फरक आपल्या म्हणजे तमाशामध्ये आणि याच्यात तर हे अगदी रेग्युलरली केलं जातं. सोंगाड्या येऊन असा फिरतो आणि म्हणतो की आ बाबा बाबा बा कसला हा राजवाडा, आणि आपल्याला तिकडे राजवाडा दिसायला लागतो. आपल्याला राजवाडा असायची गरज नसते. सामर्थ्य हे फक्त रंगभूमीवर होऊ शकतं. तर ह्याची मजा वेगळी आणि सिनेमा इथे सगळं दिसतंच तुम्हाला. तुमच्या कारकिर्दीतल्या कोणत्या भूमिकेबद्दल ही भूमिका आपण करायला नको होती असं तुम्हाला वाटलंय? नको होती याच्याबद्दल मी लिहिलं आहे, त्यामुळे ते वाचा आणि तुम्हाला त्याच्यातून कळेल. कोणती भूमिका सगळ्यात जास्त आवडली याचं उत्तर देणं खरंच कठीण आहे. आणि पुन्हा म्हणजे आत्मप्रौढीचा भाग वाटू नये, परंतु एकच भूमिका अशी नाही. माझ्या 5-1 भूमिका अशा आहेत की ज्या बघून मला स्वतःला असं वाटतं की वा, मी खरंच एक चांगला अभिनय केला आहे. पण भूमिका नक्कीच तुला जास्त आवडतं असं माझ्या फार लक्षात आलंय. भूमिका सिनेमात हो, भूमिकामधली भूमिका, आक्रीतमधली माझी ती तर मला भूमिका वाटतं तुम्ही थोडी खलनायकी टाईप आहे. खलनायकच आहे ना, पूर्ण खलनायक, पूर्ण मागून घेतलेली भूमिका होती मला वाटतं ती तुम्ही. आणि आक्रीत मानवत मर्डर, आणि त्याच्यातला मुख्य खलनायक. म्हणजे त्याच्यातली मजा अशी होती की खलनायक मध्यस्थानी ठेवून तुम्ही स्क्रिप्ट कसं लिहू शकता असा प्रश्न मला नंतर विचारला गेला. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की हे अरे हो, हे तेव्हा माझ्या लक्षातच नाही आलं. तर अशी आहे. नंतर तपन सिन्हानी एक फिल्म केली आदमी और औरत म्हणून, त्याच्यातली माझी भूमिका ती पण आहे. असे घरोंदामधली माझी भूमिका, अशा एक 4-5 भूमिका आहेत ज्या आजसुद्धा मी बघितल्यानंतर मागे वळून बघताना मला असं वाटतं की अरे मी बरा ॲक्टर आहे. बरा आत्ता विद्या असती तर ती गेली. विद्या असती तर नक्की म्हणली असती ये क्या रजनीगंधा का नाम क्यों नहीं लिया तूने. कारण लोकांच्या लक्षामध्ये रजनीगंधा, छोटीसी बात, चिच्चोर हे घर केलेलं आहे म्हणजे कायमचं. वासनाकांडचा लढा आणि त्याच्या पुण्यातल्या झालेल्या खेळाविषयी तुम्ही लिहिलेलं आहे, तर तो एक गमतीदार प्रसंग होता. तर त्याच्याबद्दल जरा थोडंसं सांगा. तो फारच वेगळा प्रसंग आहे.
नाही, खरोखरच वेगळा आहे. कारण वासनाकांडचं सगळं जे काही घडलं, कांड घडलं, म्हणजे सेन्सरबरोबर आमची सेन्सरसाठी हायकोर्टात जाऊन भांडाभांडी करून, म्हणजे मी कोर्टात मिळालेला निकाल घेऊन 5 वाजता मुंबई हायकोर्टातून निघालो आणि 7 वाजता प्रयोगाला उभा राहिलो. इतकं ड्रॅमॅटिक सगळं त्याच्यात झालं होतं. पण त्यामुळे सगळा जो त्याचा बोलबाला झाला तो सेन्सरची फाईट आणि मग त्याच्यातले अनैतिक संबंध याच्यावरच ते सगळं तिकडेच फिरत राहिलं. कुंचवारांच्या नाटकावरती आहे आणि भाऊ बहीण ते दोघं जण, आणि म्हणून इन्सेस्च्युअस रिलेशनशिप म्हणून त्याला नको असं सेन्सॉरच्या खचाट्यात खूप अडकलेलं होतं. परंतु पुण्यात जो आमचा पहिला प्रयोग झाला तो खरोखर खूप वेगळ्या पद्धतीने संस्मरणीय आहे. नाटकानंतरचं नाटक होतं आणि ते म्हणजे त्याला आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की पुणे तिथे काय उणे, म्हणजे हे फक्त पुण्यातच होऊ शकतं. प्रयोग संपला आणि सुधीर गाडगिळनी त्याच्यावर खूप लांबलचक लिहिलं आहे, ते पण पुस्तकात मी ॲक्च्युली आम्ही त्याच्यात पुस्तकामध्ये सुधीरने लिहिलेलं ओरिजिनल जे आर्टिकल आहे ते पण आम्ही लावले. त्याचं शीर्षकच खूप छान आहे की 75 मिनिटाचं वासनाकांड आणि नंतर 150 मिनिटांचं प्रेक्षक कांड. म्हणजे प्रेक्षकांनी मला घेराव घातला तिकडे, नाटक आवडलं नाही किंवा असलं नाटक का करता असा अजिबात प्रश्न नव्हता. त्यांचा मुद्दा एवढाच होता की 70 मिनिटातच नाटक का संपलं, आणि ते तुम्ही आधी का नाही सांगितलं आम्हाला, म्हणजे तुम्ही जाहिरातीत हे टाकायला पाहिजे होतं आणि नाहीतर आमचे पैसे फुकट गेले. इंटरवल नाही, 3 अंक नाही, वडा खाता आला नाही, काहीच नाही. तर याला जाऊ दिलं नाही त्यांनी. याच्यावरून त्यांनी मला घेराव घातला आणि तिकडे आमचे खूप चांगले संवाद झाले. आणि त्याच्यामध्ये शेवटी मी म्हटलं की हो, हे बरोबर आहे, तुमचा मुद्दा मला मान्य आहे की हे मी जाहिरातीत आधी टाकायला हवं होतं, परंतु आत्ता त्याच्यानंतर एवढा 1.5 तास इथे तुम्ही माझ्याबरोबर तुमची करमणूक झालीच की, त्यामुळे पैसे फुकट गेले नाहीत तुमचे, किंवा पैसे परत देण्याची बात करू नका. याच्यातून पुणे तिथे काय उणेवर आणखी एक मला आठवलेली गोष्ट सांगतो. म्हणजे पुण्यातला जो नाट्यरसिक आहे त्याच्याबद्दल हे खूप बोलकं आहे. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरमध्ये एक माणूस लाईनमध्ये पहिला उभा होता आणि ॲडव्हान्स बुकिंग ओपन झालं तेव्हा त्यांनी बघितलं की तिकडे याच्यावर ऑलरेडी फुल्या मारलेल्या होत्या. तर ते म्हणाले नाही, मला हीच सीट हवी आहे. तर ते म्हणाले नाही, ही आधी गेली आहे. ते म्हणाले असं कसं, मी पहिला आहे, माझ्या आधी कोण घेणार. आणि तुम्ही असं काही अनाऊन्स केलेलं नाही जाहिरातीत की काही जागा राखीव अमुक तमुक. त्याचा मुद्दा अगदी बरोबर होता. आणि त्याच्यानंतर जाहिरातीत या सगळ्या गोष्टी यायला लागल्या की काही जागा राखीव, आरक्षित किंवा इंटरवल नाही, हे 90 मिनिटाचं वगैरे, हे सगळं आम्ही द्यायला सुरुवात केली. हे फक्त पुणे नाट्यरसिकांमुळे. पुणेकरांचा नादच खुळा म्हणतात ते. तुमचा संपूर्ण कलाप्रवास बघताना एक प्रकर्षाने जाणवतं की कलाकारांमध्ये बरेचदा दिसते ती असुरक्षिततेची भावना तुमच्यामध्ये कधीच नव्हती. आणि त्याच्याबद्दल तुम्ही ह्याच्यामध्ये काही किस्से दिलेले आहेत, राजेश खन्ना, राखी किंवा काशीनाथ घाणेकर, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. ते ॲक्च्युली वाचलं तर ती जास्त मजा आहे. खूप सविस्तर लिहिलेलं आहे. पण हे अगदी करेक्ट आहे की माझ्यामध्ये असुरक्षिततेची भावना कधीच नव्हती. मी एक गमतीदार प्रसंग सांगते. म्हणजे ह्यांनी न लिहिलेलं आणि मला समांतर जेव्हा मी लिहिला तेव्हा माझ्या डोक्यात गिरीश कर्नाड, म्हणजे मला स्क्रिप्ट लिहिताना कोणीतरी डोक्यात लागतं. जसं पहिली मला शाहरुख आणि राणी मुखर्जी होते डोक्यात, आणि
सुदैवाने एकूण एक सिनेमांमध्ये मला तसे मिळाले नट. समांतर मात्र मला गिरीश कर्नाड आणि शर्मिला टागोर असं डोक्यात ठेवून लिहिलं होतं. मी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा हा म्हणला की पण हे काय गिरीश कर्नाड नाही, मला आवडलं रोल मीच करणार आणि दिग्दर्शक म्हणून माझा वेटो. त्यामुळे त्यांनी ती काढून घेतली गिरीशकडनं. तर त्याच्यामध्ये त्यांनी फक्त मला एक सांगितलं होतं की ज्या ज्या सीन्समध्ये मी आहे ते सगळे तू दिग्दर्शन कर त्याचं. सो आय सेड ओके. तर शेवटचा शॉट चालला होता. ते दोघंजणं म्हणजे शर्मिला तिकडून येते, शर्मिला टागोर आणि हे इकडून येत आहेत. मी मार्क दिला होता आणि राऊंड ट्रॉली लावली होती कंप्लीट. आणि ती तिकडून येते, इकडून येतात आणि त्या मध्यभागी आणि बाजूनी ट्रॉली. हां, असा अवघड शॉट असतो तो, कारण राऊंड ट्रॉलीमध्ये काहीही टिपलं जातं. त्याच्यामुळे वी हॅव टू बी व्हेरी एक्स्ट्रा केअरफुल, लाईटिंग वगैरे सुद्धा सगळं. तर तसं केलं होतं. त्यांनी रिहर्सल केलं, सगळं व्यवस्थित झालं आणि आम्हाला लपून बसायला लागतं, कारण का तर राऊंड ट्रॉलीमध्ये आम्ही दिसलं नाही पाहिजे म्हणून. तर सुरू झालं, संगीत सुरू झालं. ते दोघंजणं आले कॅमेऱ्याच्या समोर. मला अमोल आणि तिचं प्रोफाईल हवं होतं. तर हिनी पालेकरांना फिरवलं आणि तिचाच चेहरा फक्त दिला. तिला असुरक्षिततेविषयी आपण बोलतोय. टेक्निक माहिती होतं का? सोपं असतं ते, सगळ्या नटांना माहितीच असतं. किंवा आपला चेहरा कसा पुढे आणायचा. इथे कॅमेरा आहे आणि आपण दोघी आलिंगन देतोय, तर मी इकडेच गेले की माझं दिसत नाही बरोबर, म्हणून ते असे गाला लावून आलिंगन देतात बघ सिरियल्समध्ये. अच्छा, त्याचं हे कारण आहे. बॅड शॉट्स, या व्हेरी बॅड. सो मी कट केलं. 4 वेळा असंच झालं. मी कट केला, मग ती उचकली माझ्या, ती म्हणली ये क्या है, कितना अच्छा शॉट मिल रहा है, तुम क्यों ऐसे कर रहे हो, कट क्यों नहीं. मतलब मुझे अमोल का फेसिंग नहीं मिल रहा है, पर हम तो करेक्ट आ रहे हैं. तर मी म्हटलं हां एक बार देखते हैं. मी ह्याच्या कानात जाऊन झालं, काय वाटेल ते झालं, तरी तिला फिरव आणि मला तुझा चेहरा पाहिजे. सो ही बिंग हिम, कारण अदरवाईज ही डझंट केअर. माझी पाठ येऊ दे, माझे केस येऊ दे, मला त्याला काही फरक पडत नाही. तू असुरक्षितता म्हणलीस ते कायम माझं फेसिंग दिसलं पाहिजे. म्हणजे इनफॅक्ट नायिकांचं तर एवढं असतं की मेरा राइट प्रोफाइल अच्छा है या लेफ्ट प्रोफाइल अच्छा है, तो अरे संध्या मुझे राइट पे रखना, इतके डिटेल्स असतात. हा माणसाला काही पडलेलं नसते अजिबात. सो मग त्यांनी मी ॲक्शन म्हणल्यानंतर ह्यांनी मला हा फार कसलेला आहे, म्हणजे हा दाखवत नाही पण माहीर आहे म्हणजे तो. त्यांनी मला दिला मला हवा तसा शॉट. शी इज व्हेरी ब्रिलियंट. मी म्हटलं ग्रेट, आय गॉट इट. ना अरे मेरा तो फेसिंग नहीं मिला होगा ना. तिला कळलं. म्हटलं ठीक है, तो अभी लास्ट मैं ले रही हूँ, मुझे जो चाहिए तुम्हारा भी मिला है, उनका भी मिला है, लास्ट तुम्हारे खरी कर रही हूँ, जैसे मैंने बताया वैसे करो. सिनेमात दिसतो तो 6वा शॉट आहे. अच्छा, पडद्यामागे काय काय चालतं. आणि असुरक्षितता हा खूप स्थायी भाव आहे या इंडस्ट्रीमधला. बरोबर आहे, कारण काहीच सांगता येत नाही ना कधी तुमचं दिवस संपतील. इतकं ते आळवावरचं पाणी असल्यासारखं क्षेत्र आहे. याच्यातला तो जो राजेश खन्नाचा हे ना तो फार इंटरेस्टिंग आहे. खरंच वाचा, म्हणजे एवढ्या सुपरस्टार बरोबर त्यांना काय वाटतं आणि की आपण जसे वर सुपरस्टारडमकडे जातो तसे सगळ्यात ढवळाढवळ करायला लागतात. आणि समोरचा बिचारा दिग्दर्शक त्या प्रोड्युसरचे पैसे असतात आणि ॲट अ पॉइंट यू कांट डू एनिथिंग असं होतं. सीनच बदलला त्यांनी. एक्झॅक्टली, नाही का. हा, ज्या पद्धतीने सटल पद्धतीने. म्हणजे राजेश खन्नाचं एक उदाहरण, काशीनाथ घाणेकरचं जे उदाहरण मी दिलंय ते तर म्हणजे तो ज्या पद्धतीचा अभिनय तिकडे करत होता, आक्रस्ताळा अभिनय, आणि आशा काळेसारखी अभिनेत्री, तिचा तो सगळा शेवटचा सीन तिचं स्वगत आहे. तर तिकडे मागे खुर्चीच्या मागे उभं राहून खुर्चीवर
लक्ष वेधून असं करणं पासून जे काही करता येईल ते सगळं करत होता. मला खूप राग आला होता, पण मी काही बोललो नाही. अर्थात मी गपचूप बसून. तर त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की संपल्यानंतर आत यायचं हां भेटायला. मी आत भेटायला गेल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट काही बोलता येत नाही, पण त्याच्या लक्षात आलं असणार माझ्या रिॲक्शन. तर त्यांनी माझ्या शेजारी बसलेला दिलीप कोलटकर, तो बिचारा एवढा बुटका आणि त्यामुळे तो मांडी घालून बसायचा. तर त्यांनी दिलीपवर हल्ला चढवला, तुम्हाला काय रंगभूमीचं पावित्र्य कळतं की नाही, मांडी घालून बसतोस वगैरे वगैरे वगैरे. त्याला फैलावरच घेतला त्यांनी. आणि मग तोपर्यंत तिकडे लोक जमा झाले सगळे. तर तो म्हणाला की तुला सांगतो अमोल, माझ्या प्रयोगाला वैजयंतीमाला आली होती. त्याच्या खास शैलीत वैजयंतीमाला आली होती असं करून त्यांनी. आणि ती समोर बसून फुटाणे खात होती. मी प्रयोग थांबवला आणि तिकडे तिला विचारलं की तुझ्या नाचाच्या कार्यक्रमाला मी समोर येऊन शेंगदाणे खात बसलो तर तुला आवडेल का, असं मी तिला विचारलं. आता मी म्हटलं की बरोबर आहे तुमचं, मी खूप वेगळ्या स्कूलमधून आलेलो आहे, त्यामुळे प्रेक्षकात कोण बसून चणे खातोय का फुटाणे खातोय याच्याकडे माझं लक्ष नसतं, किंवा ते लक्ष द्यायचं नाही, ही माझी शिस्त आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या घराण्यातून आले. तुम्ही म्हटलंय काहीतरी चौथ्या भिंतीचं हे तू घालवू नकोस. म्हणजे तो सगळा प्रसंगच खूप शिकवून जातो आपल्याला की ह्या सगळ्या बाबतीमध्ये. की मला जे वाटलं की अरे एवढा सुपरस्टार असलेला माणूस, त्यालाही असुरक्षितता का वाटावी, म्हणजे तिचा सीन आहे तिला करू दे ना. राजेश खन्नाचा सुद्धा माझ्याबरोबर जो झाला, मी काहीही न बोलता तिकडे बसलोय आणि उठून जातो. तर तुला का असुरक्षित वाटावं, माझ्या काही न करण्यानी, माझ्या काही न बोलण्यानी का असुरक्षित वाटावं, हे माझ्या पुढे आलेले प्रश्न आणि मी ते माझ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला. मी जे माहीर आहे तो असं म्हणतो की त्याला कारण माहिती असतं, जेव्हा ह्याची फक्त पाठ येते किंवा ह्याचं काहीच येत नाही तेव्हा दिग्दर्शक अगदी म्हणजे वाईट शब्दात जग मारत त्याचा एकट्याचा क्लोजअप घेतो आणि सिनेमात आपण बघतो की ते फुटेज त्याला मिळतं ह्याला. खरं. संध्या, अमोलदांची सुरुवातीची अर्पणपत्रिका पुस्तकामधली आहे, विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांना. तर अशी आहे. तर त्यांनी कायम सामाजिक आणि राजकीय प्रश्नांसंदर्भात भूमिका घेत आलेले आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये तू वकील असल्याचा त्यांना ह्या सगळ्यात फायदा झाला का, काय फायदा झाला, आणि याच्याबरोबरच प्रभात रोडवरच्या हिरवाई ट्रॅकच्या लढ्याविषयी पण सांग थोडं. घरचाच वकील असल्यामुळे सगळं फुकटात होतं. पैसे वाचले ते पैसे वाचले म्हणजे आणि होतो फायदा होतो, कारण आत्तापर्यंत आम्ही इतके पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स केलेले आहेत, जे काही हायकोर्ट्समध्ये आहेत, काही सुप्रीम कोर्ट्समध्ये आहेत. कुणीतरी अन्यायाविरुद्ध किंवा प्रस्थापित शासन चौकटीविरुद्ध जर ती अन्यायकारक असेल तर आवाज उठवण्याची गरज असते. लोकांचं ते धारिष्ट्य होत नाही, कारण कित्येक वेळेला त्यांचे हात दगडाखाली असतात. पालेकरांचं सगळंच ओपन आहे, म्हणजे अगदी म्हणजे घरात काही आमच्या पोलिसच येऊन त्यांनी प्लांटच केला बाबा कोकेनचं एक पोतं वगैरे तरच काहीतरी आम्हाला, पण नाहीतर काही पकडण्यासारखं असं काही त्यांच्या आयुष्यातच नाही आहे. म्हणजे त्यामुळे ह्या माणसाला काही भीती वाटत नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे पक्षीय राजकारणात कधी नाही, म्हणजे अँटी एस्टॅब्लिशमेंट आणि अँटी, म्हणजे ते ही इज नॉन कन्फॉर्मिस्ट. पक्ष हा मुद्दा नसतो. कुठलंही शासन आलं आणि कुठल्याही शासनाने चुकीची काही आखणी केली जी नागरिक म्हणून जाचक आहे तर ते लढा देतात. आम्ही म्हणजे अनेक लोक हिरवाईमध्ये, कदाचित तुम्ही चालायला येत असाल प्रभात रोडला, तेव्हा तो 1 किलोमीटरचा स्ट्रेच आहे.
जो आमच्या मनात असं होतं की ओशो आश्रमासारखं आपण सुंदर तिथे करूयात. त्यासाठी आपण पैसे उभे करूयात. केवळ आपण म्हणतो की PMCनी पैसे करावेत किंवा तर गव्हर्मेंटपेक्षा आपण पब्लिक अँड गव्हर्मेंट पार्टिसिपेशनचा हा पहिला प्रयोग आहे, अगदी उत्स्फूर्तपणे झालेला. तर 40 लाखाचं आम्ही आणि उत्कृष्ट त्याची आखणी केली होती. शोभा पोपटकर म्हणून अतिशय लँडस्केप डिझायनर आहे आपल्याकडे, तिने केलेलं. आणि अक्षरशः त्याच्यात ऑडिटोरियम असणार होतं, खूपच म्हणजे सुंदर. ईस्टर्न आफ्रिकेमधनं झाडं आम्ही आणणार होतो, कारण अनेक IFS ऑफिसर्स रिटायर्ड पुण्यात आहेत, त्यांची आम्ही घेतली होती कल्पना की इथे जी इंडिजिनस प्लांट्स होती ती इथे असली पाहिजेत वगैरे वगैरे. आणि त्याच्यासाठी निधी जमवण्यासाठी जेव्हा 40 लाख आहेत तर 20 लाख आम्ही जमवतो आणि 20 लाख PMCनी द्यावेत. त्याच्यासाठी मी एक स्क्रिप्ट लिहिलं महानोरांच्या कवितांचा, कारण हिरवाई म्हणजे निसर्ग कविता आणि असं. आणि आनंद मोडकनी म्युझिक दिलं होतं आणि सुंदर ऑर्केस्ट्रेशन होतं. आणि नाना आणि अमोल दोघांनी त्या रिसाईट केल्या. आणि यांनी हे दोघं तसलेच आहेत, त्याच्यामुळे आधी तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एकच प्रयोग करू. आता मॅक्झिमम आपल्याकडे 800 लोक बसतात, म्हणजे डोक्यानं पाणी. एवढं मोठं नाही ना थिएटर आपल्याकडे, त्यामुळे खूप सकाळमध्ये अगेन पुणं कल्ला झाला की हे काय समजतात यावून त्यावून. मग हे आम्ही ओके बाबा 2 करतो म्हणून 2 ह्याच्यातनं आम्ही तो निधी जमवला 2. आणि काम सुरू होणार तर आमच्या अत्यंत ब्रिलियंट बिल्डर लॉबीला आणि अत्यंत ब्रिलियंट त्यांच्याहीपेक्षा प्रतिभावान नगरसेवकांना असं कळलं की अरे इथे काहीतरी मोकळी जागा आहे आणि वन कॅन मिल्क द काऊ. म्हणून कायद्यात अशी कधी सोयच होऊ शकत नाही की ओपन, म्हणजे 1872 सालपासून ती जागा डावा कॅनॉल म्हणून अधोरेखित केलेली आहे, त्याच्यावरती आपण TDR देऊयात, त्याला आपण त्याच्यातनं पैसे घेऊ आणि ती आपण तिथे रस्ता करू. बरं, आम्हाला काय इकडे बजाज वेस्पा सगळे बसलेलेच आहेत लॉबीज. त्यांनी काय हो वाहनांना कमीच पडतायत, वाहनं कितीही वाहनं आली तरी आज रस्ते कमीच पडणार आहेत. पण मोकळी जागा एकदा गेली की गेली. आपण सगळे परदेशांमध्ये जातो ते का, तर एका मोकळ्या स्वच्छ हवेत छान चालायला मिळणं, काहीतरी सुंदर बघायला मिळणं. इतकी छान मोक्याची जागा आहे आणि आपण ती हातची घालवतोय. लोकांना याचं भान नसतं. रस्ता पाहिजे असं म्हणल्यानंतर आमच्या घराच्या बाहेर पालेकरांनी कधीतरी आयुष्यात सायकलला हात लावलाय का वगैरे अशी काही वैयक्तिक टीकापासून मग मी शांतपणे असं ठरवलं की हे तोंडी कोणाच्याच लागणं शक्य नाही आणि आपला तो पिंडही नाही. त्याच्यामुळे आम्ही सरळ न्यायालयात गेलो, न्यायालयात ती केस जिंकलो, वरती हायकोर्टात जिंकलो. असं करून आज परमनंट इंजंक्शन तिथे आहे. आणि म्हणून त्याच्यात 7 वर्ष गेली. 7 वर्षात 40 लाखाचे जवळजवळ 1 कोटीच्या वर गेलं. ते आमच्या अखत्यारीतच नव्हतं. म्हणजे त्यामुळे आम्ही जेवढे पैसे होते ते PMCला दिले आणि त्यांना म्हणलं की बाबा जागा वाचवा, तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं ते करा. अतिशय ओंगळ पद्धतीने ते सगळं तिथे आहे. आम्हाला वाईट वाटतं की आमचं स्वप्न, परंतु ती जागा आम्ही वाचू शकलो आणि येणारा जाणारा प्रत्येक माणूस आम्हाला अक्षरशः वाहतुकीचा रस्ता होऊ दिला नाही एवढी. आणि म्हणतो की इतक्या भर व्यवस्थित आम्हाला आणि इतके सुंदर एक 8-10 बायका बसलेल्या असतात, छान काहीतरी म्हणत असतात, खूप छान पद्धतीने वॉकिंग ट्रॅक सारखा झाला ते आहे. तुका म्हणे त्यातल्या त्यात एवढंच आपण म्हणूया. खरं. आणखी सेन्सरच्या संदर्भात एक छोटंसं भाष्य मला करायचं आहे. आत्तापर्यंत आम्ही जो लढा देत आलो तो सरकारी यंत्रणांविरुद्ध, म्हणजे सेन्सर बोर्ड किंवा हे असे काही, याच्या विरुद्ध आपण लढा देऊ शकतो. आज तुम्ही जर बघितलं आणि तुमच्या लक्षात आलं असेल, आज हे प्रकरण त्याच्या बाहेर गेलं आहे. म्हणजे
सेन्सरशिप ही फक्त कोणाच्या तरी भावना दुखावल्या गेल्या एवढ्या एका कारणामुळे तुमची मुस्कटदाबी होते. म्हणजे पालेकर माझ्याकडे बघून शिंकले या कारणावरही कोणी माझ्या भावना दुखावल्या असं होऊ शकतं. हे हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही आहे. याच्यावर खरंच आपण विचार करायला पाहिजे. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी तर जास्त विचार करायला पाहिजे की हे कुठवर जाणार आहे आणि त्याच्यातून होत राहणारी हिंसा ही आपल्याला मान्य आहे का? म्हणजे आपण ज्या लोकांना निवडून देतो आहे तेच लोक जर अशा हिंसक पद्धतीने वावरत असणार आणि वागत असणार तर आपण ह्याच्यासाठी निवडून दिलं का? आज या पक्षात असलेला माणूस उद्या दुसऱ्या पक्षात बेधडकपणे जातो. आपण निवडून दिलं तेव्हा त्याचं वेगळंच काहीतरी होतं. ह्या सगळ्या प्रश्नांना आपण सामोरे जाणार आहोत का? हा खरा म्हणजे प्रश्न माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे इथे जेव्हा मारुतीच्या हाती शॅम्पेन विवेक बेळेचं नाटक होतं त्याच्यावरती जेव्हा बंदी येते किंवा नाही तुम्ही टायटल बदला असं होतं का प्रेक्षक उभे राहत नाहीत आणि म्हणतात की ह्याच्यात काय चूक आहे, हे नाटक आहे, ही साहित्यिक. पण ते सगळे यायच्या आधीच हा वाद झाला होता ना, प्रेक्षकांसमोर आलं नव्हतं. नाही पण प्रेक्षक माझा हा नेहमी प्रेक्षकांना आणि आपल्या पेपरमध्ये आले ते सहृदय रसिक प्रेक्षकांनी का नाही उभे राहत, का नाही आमच्या मागे उभे राहत. मी जेव्हा सेन्सरशी भांडत असतो तेव्हा का नाही प्रेक्षक उभे राहत आणि म्हणतात की आम्हाला हे नाटक काटछाट केल्याशिवाय बघायला मिळायला पाहिजे. आम्ही ठरवू हे बरं आहे, वाईट आहे, अश्लील आहे, काय आहे, ते अनैतिक आहे, आम्हाला ठरवू दे. पण तुम्ही नका आम्हाला सांगू हे अनैतिक आहे त्यामुळे हे काटछाट करा आणि मगच आमच्यापर्यंत या. का नाही प्रेक्षक उभे राहत? हा मला पडलेला प्रश्न आहे. खरं आहे. आणि असेच विचार अमोलदा नेहमी मांडत असतात आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणि त्यांचे स्वच्छ विचार हे बघून त्यांना 2-3 पक्षांनी निवडणुकीचं तिकीट देण्याची इच्छा दाखवली होती. पण हा त्यांचा पिंड नसल्याने ते राजकारणात गेले नाहीत, पण त्यांनी समाजकारण मात्र भरपूर केलं. आपल्याला ते दिसतं आणि पुस्तकात पण खूप वाचायला मिळतं. पुस्तकाच्या रिव्ह्यूजमध्ये बरंचदा असं म्हटलं आहे की हे आत्मचरित्र नसून आत्मकथन आहे आणि ही एका माणसाची आत्मकथा नाही तर अनेकांच्या कथा आहेत किंवा ही अनेकांना तुम्ही वाहिलेली या निमित्ताने श्रद्धांजली आहे. तुमच्या आयुष्यात आलेल्या अनेक दिग्दर्शक असतील, सहदिग्दर्शक हे तर स्वभोवती पिंगा घातलेल्या नाही आहेत तुम्ही आणि 70 ते 80च्या दशकातल्या अनेक दिग्गजांचं योगदान तुम्ही वाचकांच्या समोर या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे खूप तुम्ही काही किस्से दिलेले आहेत, काही प्रसंग दिलेले आहेत. स्मिता पाटील बरोबरचे आहेत, परवीन बाबी आहे, जयदेव, अमरीश पुरी. तर त्याच्यातला एखादा किस्सा सांगा. खरं म्हणजे जयदेवजींसारखा अतिशय दिग्गज आणि सृजनशील संगीतकार त्याचा अंत ज्या पद्धतीने झाला तो केवळ म्हणजे आपल्यापैकी कोणालाच आवडणार नाही. माझी त्यांची खूप जास्त छान जवळीक झाली, परंतु ती जवळीक म्हणजे घरोंदापासून सुरू झाली आणि मग ती वाढत गेली. त्याच्या आधी मी एक चित्रपट दिग्दर्शित करावा आणि त्याच्यात भूमिकाही करावी असा एक निर्माता माझ्याकडे आला होता आणि मी रामेश्वरी आणि अमजद खान असे तिघांना घेऊन आणि राही मासूम रझानसारख्या अगदी दिग्गज लेखकाचं स्क्रिप्ट असे आम्ही त्याची 2 जयदेवजी म्युझिक डिरेक्टर होते आणि आम्ही त्याची 2 गाणी रेकॉर्ड केली. त्याच्यानंतर एकदा तो निर्माता माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की अमोलजी आपण संगीत दिग्दर्शक बदलायला पाहिजे. मी म्हटलं का बुवा? तर तो म्हणाला की नाही, इंडस्ट्रीत असं मानलं जातं की जयदेवजी हे अपशकुनी संगीत दिग्दर्शक आहेत, म्हणजे ते संगीत दिग्दर्शक असले तर तो पिक्चर पडतो. मी त्या क्षणी तिकडून उठलो आणि मी म्हटलं मी हा पिक्चर करणार नाही, तुम्ही आणखी कोणाला घेऊन करायचं असेल तर करा, मी असलं हे पाप माझ्या हातून होणार नाही. आणि मी तो चित्रपट सोडला.
तेव्हा आक्रीतही झाला नव्हता. म्हणजे माझ्यावर दिग्दर्शक म्हणून ठप्पाही बसला नव्हता. असं असताना मी जयदेवजींच्या पोटी असलेलं प्रेम किंवा त्यांच्याविषयी असलेला आदर याच्यासाठी मी तो पिक्चर करायला नकार दिला. आता ही माझी कमजोरी म्हणूया आपण किंवा काही, पण मी हा असा आहे. आणि या लोकांनी मला जे काही भरभरून दिलं, जयदेवजीसारखा माणूस, स्मिताचा एक किस्सा त्याच्यात नंतर दिलेला आहे. अमरीश पुरीसारखा इतका बलदंड आणि इतका खर्जातला आवाज असलेला माणूस, मी त्याच्याबरोबर नाटकात कामं केली. आणि शेवटचं हे म्हणजे मी जेव्हा इथे पुण्यामध्ये तेंडुलकर फेस्टिवल, बादल सरकार फेस्टिवल केलं, त्या फेस्टिवलसाठी मी पुरी साहेबांना फोन केला आणि म्हटलं की आपण एवम इंद्रजित नाटकातले काही उतारे तिकडे वाचून दाखवूया. ते एवम इंद्रजितमध्ये प्रमुख भूमिका करायचे लेखकाची. तर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मला होकार दिला आणि ते येऊन त्यांनी ते पार पाडलं. ते पार पाडलं, त्याचाही तो सबंध किस्सा मी सविस्तर लिहिला आहे. थोडक्यात त्याचा शेवट सांगतो. त्यांनी त्याच्यातली जी कविता आहे शेवटची, इसीलिए तो इस पथ का मैं अंत नहीं पाता, ही कविता अशी स्क्रिप्ट वगैरे बाजूला सोडून समोर येऊन अशी उद्धृत केली. आणि तिकडेच लोकांनी उठून इतकी मानवंदना दिली, इतका टाळ्यांचा कडकडाट झाला की तो संपेच ना. मग शेवटी ते संपल्यानंतर पडदा पडला आणि पडदा पडल्यानंतर हा बलदंड माणूस पायातलं बळ गेल्यासारखा खाली कोसळला आणि मी धावलो त्यांच्याकडे. मला घट्ट मिठी मारून ओक्साबोक्षी रडला. त्या रडण्याचं कारण माहीत नव्हतं तेव्हा. ही वॉज इन द लास्ट स्टेज ऑफ कॅन्सर आणि तो त्यांचा लास्ट पब्लिक अपिअरन्स होता. त्याच्यानंतर दोन दिवसात त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि आठवड्याभरात तो माणूस गेला. आता हा संबंध माझ्या आयुष्याला व्यापून टाकणारा प्रसंग आहे. त्यांच्याबद्दल नाही लिहायचं तर कोणाबद्दल लिहायचं. आणि तो जो काही परफॉर्मन्स होता अमरीशजींचा, तो QR कोडने तुम्ही बघू शकाल. संध्या, संगीतावरून एक लक्षात आलं, तू किशोरी आमोणकरांवरचं भिन्न षड्ज हा माहितीपट सहदिग्दर्शित केला होतास. तर तू त्यांच्यासाठी लिहिलेला पहिला, यांच्यासाठी म्हणजे अमोलदांसाठी लिहिलेला पहिला चित्रपट अनाहत, त्यातही ध्रुपद गाणं हा सिनेमाचा गाभा होता. तर तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये संगीताचं स्थान काय आहे? मी ट्रेंड क्लासिकल म्युझिशियन आहे, पण मी असं म्हणतही नाही, कारण मी तोंडही उघडत नाही, कारण रियाज हा प्रकार नाही. कारण मी माझी तरुण असतानाची अनेक वर्ष अमेरिकेत गेली वकील म्हणून, आणि तिथे तुम्ही फक्त मशीन असता, म्हणजे यू आर नॉट इवन ह्युमन बीइंग. इतकं कामाचं प्रेशर असतं. त्याच्यात तुम्हाला काही लिहिता येतं, वाचता येतं, संगीत म्हणून काही गोष्ट असते, हे काही आपल्याकडे उरत नाही, म्हणजे रिअली. त्यामुळे सराव तर बिलकुल नाही, पण कानसेन अजूनही आहोतच. ध्रुपद, मला एक थोडीशी खोड म्हणजे मी पटकथा लिहिताना मागे संगीत कुठल्या रागात असेल किंवा जर एखादं गाणं असेल तर पहिलीतली गाणी तुम्ही बघितले तर अमुक एक बागेश्रीतलं असावं, जोगकंसमधलं असावं, असं मी पटकथेतच लिहिते. त्यामुळे संगीत माझ्या लिखाणामध्ये शिवलेलं आहे असं म्हणतात. आणि ते विचार ह्याला आवडतात. आणि आम्ही भन्नाट म्हणजे आम्ही सतत म्युझिक ऐकतो. रागसंगीत असेल, फिल्मसंगीत आवडतो, किंवा गाण्यामधल्या जागा ज्या असतात, नवीन नवीन गाण्यांमधल्या काही काही सुंदर जागा असतात, ते आम्हाला आवडतं. सो इट्स अ बॉन्ड बिटवीन अस. आणि किशोरीताईंचा तुम्हाला खूप छान अनुभव, म्हणजे सगळ्यांना नकार देत होत्या, होय, पण तुम्हाला त्या आपणच स्वतःहून विचारलं. आल्या. होय होय, आपण आणि त्यांनी माहितीपट करून घेतला. तुम्हाला दोघांना हा प्रश्न आहे
की तुम्ही दोघंही आस्तिक कुटुंबातून लहानाचे मोठे झालात, पण तुम्ही दोघंही नास्तिक आहात. तुमच्या मुलींना तुम्ही कसं वाढवलं? आणि अमोलदा, तुम्ही शाल्मलीच्या समलैंगिक असण्याला कसे सामोरे गेला? या निमित्ताने तुमचे त्या विषयाचे विचार ऐकायला मला आवडते. आम्ही नास्तिक आहोत नक्कीच, पण अश्रद्धा नाही. म्हणजे श्रद्धा हा स्थायी भाव आहे असं मला वाटतं. ती श्रद्धा कुणावर आहे तो महत्त्वाचा भाग आहे. कुणाची आईवडिलांवर असते, कुणावर, पण कोणीतरी मला येऊन किंवा मी जे करते त्याला कोणीतरी तारे किंवा कोणीतरी देव व्यक्ती किंवा असं किंवा कोणी बाबा किंवा हे, ह्याच्यामुळे मी जे करते, काय बरं वाईट असेल, चुका करते बरं करते असं नाही. मी आणि फक्त मीच कारणीभूत आहे माझ्या यशालाही माझ्या अपयशालाही. कारण माझ्यात इतके दोष आहेत की ते अपयश येणं हा साहजिक भाग आहे, पण त्या अपयशातनं शिकणं आणि डोंट रिपीट द सेम मिस्टेक या तत्वानी तुम्ही आयुष्य जात राहणं. आणि मुलींना शाल्मलीच्या बाबतीत तर नक्कीच अमोल सांगेल, पण माझ्या मुलीला खेळाडू व्हायचं होतं म्हणजे ॲज अ करिअर. आणि मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे एक आपला जो बुद्धिवादी दृष्टिकोन असतो की नाही बाबा तू अभ्यास कर, चांगले मार्क मिळव, काय जे काय हासिल करायचं आहे तुला ते कर आणि मग कर असं. या सगळ्यामध्ये कदाचित माझी वाढ झालून माझे ते विचार थोडे बदलले असतील, परंतु दैवावरती नक्कीच विश्वास नाही किंवा स्वतःच्या करण्यावर आणि स्वतःला दोष देण्यावर. कारण आपण पटकन देवाचा इतका वाईट पद्धतीने वापर करून घेतो की अमुक जे झालं ते नशिबामुळेच झालं. नास्तिक असण्याचा तो एक तोटा असतो की ढकलता जे काही असेल ते केवळ माझ्यामुळे झालेलं आहे, बरं वाईट काय जे आहे. आणि एका वेगळ्या पद्धतीने ते तुम्हाला बल पण देतं, प्रेरणा देतं. कारण यू स्टार्ट being as good, as perfect, as fair as possible. शाल्मलीच्या बाबतीत तिने जेव्हा सांगितलं की शी इज अ लेस्बियन, त्यावेळेला तर म्हणजे नेमकं काय हे इतकं जोजबी माहीत होतं. त्याच्या पलीकडे 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन LGBT वगैरे असं एवढं मोठं हे काहीही माहीत नव्हतं, अस्तित्वात नव्हतं म्हणजे माहिती या पातळीवर अस्तित्वात नव्हतं. तरीसुद्धा माझी जी बाप म्हणून पहिली रिॲक्शन होती ती अशी होती की हा तिचा चॉईस आहे आणि तिला जर एक अमुक पद्धतीचं आयुष्य जगायचं आहे तर त्याच्यावर ताशेरे जोडणारा किंवा त्याच्यावर काही विरुद्ध मत व्यक्त करायचा मला काय अधिकार आहे. म्हणजे मला जसं अपेक्षित आहे की प्रत्येक मुलाला त्याचं स्वतःचं आयुष्य निवडण्याचा अधिकार पेरेंट्सनी द्यायला पाहिजे आणि तो दिला, ते स्वातंत्र्य आपण दिलं तरच आपण खऱ्या अर्थाने प्रगती केली असं म्हणायला पाहिजे असा माझा मनापासून विश्वास आहे. त्यामुळे तिचं आयुष्य कसं असावं, तिचं लैंगिक आयुष्य काय असावं, तिचे प्रेफरन्सेस काय असावेत, हे सगळं तिनीच निवड करायची आहे आणि त्याला मी फक्त सपोर्ट करणं एवढंच मी करू शकतो आणि तेच मी करायला पाहिजे. तेच मी केलं. त्याच्यानंतर तिच्याशी खूप चर्चा झाल्या आणि तिच्याकडून मी खूप माहिती मिळवली या संदर्भात, याच्याबद्दल काय काय असतं. तिचं एक वाक्य मला खूप अजूनही आठवतं आहे. ती म्हणाली की मी माझे प्रेफरन्सेस किंवा माझं आयुष्य मी कसं जगावं याच्यासाठी मी कधीच झेंडा घेऊन उभी राहणार नाही, परंतु मी ते तसंच जगणार याच्याही बद्दल काही दुमत नाही. हे जे झेंडा घेऊन उभं न राहणं आहे हे मला खूप भावलं
आणि हे माझ्या पिंडाला मानवणारं आहे. म्हणजे तुम्हाला तुमची मतं काय असतील ती प्रसंग आला तर तुम्ही ती स्पष्टपणे बोलून दाखवा, परंतु त्याच्यासाठी जाऊन डंका पिटण्याची गरज नाही. मी माझ्या आयुष्यातही याच पद्धतीने आयुष्य जगत आलेलो आहे, त्यामुळे मला इकडे कुठे काही अडचण आली नाही. पूर्वग्रह आपले खूप असतात आणि ते म्हणजे समलैंगिकत्व किंवा हे तर फारच म्हणजे छोटे छोटे खूप पूर्वग्रह असतात. म्हणजे त्वचेचा काळा रंग, जात, आता धर्म, हे सगळे पूर्वग्रह एका वेगळ्या पद्धतीने चॅलेंज करण्याचे आम्ही आमच्या कलाकृतींमधनं प्रयत्न केले. म्हणजे तुम्ही बघितला नसाल तर प्लीज बघा. थांग नावाचा सिनेमा, तो माझा सगळ्यात आवडता सिनेमा आहे. मृणाल कुलकर्णींनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. दायरा पण हाच विषय. सो किंवा अनाहतमध्ये जो विषय मांडलेला आहे ती त्या राजसत्तेला हे करते की तुम्ही मला तुमचा निर्णय लादताय की एका तिसऱ्याच माणसाबरोबर जाऊन मी गेट कन्सिव्ड म्हणून उद्या म्हणजे त्याचा एक रेबेल म्हणून किंवा तिचा एक बंडखोरी म्हणून ती त्यांना विचारते की ह्याच्यातनं ती संतती जर मुलगी झाली तर तुम्ही देणार का तिला राज्यपद. हे माझं कॉन्ट्रीब्युशन त्या नाटकात मूळ ते नव्हतं सगळं. किंवा असंच ती म्हणते की तिला तो आवडतो, पुरुष म्हणजे काय हा अनुभव तिला आवडतो. प्रांजळपणे ती त्याची म्हणजे ती व्यक्त करते ते, आणि म्हणते की तुम्ही मला एकदाच सांगितलं पण शास्त्र सांगतं की मला 3 संधी मिळतील, तर दवंडी पिटवा की मी अजून 2 संधी घेणार. सो अशा पद्धतीने काहीतरी आपण प्रत्येक गोष्ट केली त्याच्यात आम्ही कुठेतरी छोटीशी एक बंडखोरी, एक कुठेतरी नवीन वाट जोखायला. म्हणजे थांगमध्ये तुम्ही खरंच जरूर बघा. 2006 साली आम्ही म्हणजे पहिली नंतरची आमची लगेच फिल्म आहे. जेव्हा हॉलिवूडनी ब्रोकबॅक माउंटेन नावाची फिल्म आणली ज्याला ऑस्कर मिळालं होतं, त्याच्यानंतर आम्ही इथे पहिला मराठी सिनेमा या विषयावरचा, आणि इतका संवेदनशीलतेने म्हणजे, आणि त्याची कास्टसुद्धा बघा, विजयाबाईंनी काम केलेलं आहे, गोपू देशपांडेंनी काम केलेलं आहे, सचिन खेडेकरनी काम, अतिशय सुंदर सिनेमा आहे. महानोऱ्यांच्या कविता आहेत, ग्रेसची कविता पांढऱ्या हत्तींचा त्याला लावलेली आनंद मोडकची चाल आहे. तुम्ही जरूर त्याचा बघा QR कोडमुळे. पण अशा पद्धतीने पूर्वग्रहांवरती आम्ही खूप सतत प्रयत्न करतो की माणसांचे पूर्वग्रह आपण काढले पाहिजे, मांडण्याचा प्रयत्न केला. किंवा कुसूर नाटक जे आम्ही केलं 5 वर्षापूर्वी जेव्हा पालेकर 75 पूर्ण झाले, माझा दृष्टिकोन तोच होता की आपल्या एक पोलीस अधिकारी IPS लेवलचा माणूस पण स्वतःच्या पूर्वग्रहांच्या जोरावर चुकीचे निर्णय घेत जातो आणि त्याची प्रचिती त्याला येते, त्याला त्याचं रिअलायझेशन होतं, आणि मग आपण किती मोठ्या चुका आयुष्यात करतो हकनाक केवळ पूर्वग्रहांमुळे. कुसूर नाटकही इथे तुम्हाला बघायला, हे कुठेही बघायला मिळत नाही, ते ह्या QR कोडमुळे अवेलेबल झालेलं आहे सगळ्यांना. भास होता. शेवटाकडे चालू आहे. संध्या, तू आत्मचरित्र कधी लिहिणार? अमोल पालेकरांचं झालं, चित्रा पालेकरांचं आलंय, ॲक्च्युली मला असं वाटतं म्हणजे माझा एक बायकांनी लिहिलेल्या, विशेषतः मराठी बायकांनी किंवा साहित्यिकांच्या बायकांनी लिहिलेल्या आत्मकथनांवरती माझं एक काहीतरी एक म्हणणं आहे. म्हणजे मी त्याच्यावरती सुनीतीबाईंचं जेव्हा आलं आहे मनोहर तरी, तेव्हा मी कडाडून टीका केली होती अनुष्टुपमध्ये. मी ही फार पूर्वीची गोष्ट. मला असं वाटतं की बाईनी स्वयंप्रकाशी असणं हे महत्त्वाचं असतं. 1-2 कॅटेगरीज आपण मानू शकतो की ज्या मीरा बोरवळकर असेल, तुम्ही तिचं नाव घेतलं, किंवा विजयाबाईंचं आहे, सई परांजपेचं आहे, अशा अनेक बायका आहेत की ज्यांनी स्वतःच्या कामाचा आलेख घेतला, आढावा घेतला त्यांच्या आत्मचरित्रातनं, आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या कर्तृत्वाचं त्यांनी
एक आलेखन केलं. बरोबर. दुसरा ग्रुप असा आहे ज्यांनी फक्त नवऱ्याला क्रिबिंग केलं. म्हणजे किती नावं घेऊ आता त्याच्यात की म्हणजे माधवी देसाई, नाच ग घुमा म्हणजे रणजित देसाईंची, किंवा गाडगीळ काकू, म्हणजे नंतर अशा अनेक तुम्ही जर बघितलात, किंवा आताच हिचं संभाजी कदमांच्या बायकोचं ज्योत्स्ना कदम, किंवा इंदिरा नारायण संतांची सून, काय नाव त्याचं, अमलताश. अशी मी किती म्हणजे 30-35 नावं घेऊ शकते की ज्याच्यामध्ये एक सूर असा आहे की माझं आयुष्य कसं वाया गेलं. आणि ते का, तर संशयाची सुई सतत नवऱ्यावर. तर मला नेहमी असा प्रश्न पडायचा, मी जे अनुष्टुपच्या माझ्या लेखात लिहिलं होतं, तेव्हा तर मी फारच फायरब्रँड होते, लहान होते, आणि मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला जर मटार सोलत तुम्ही असताना मटार सोलाला न बसता मटारचे दाणे खाणारा नवरा नको होता, तर तुम्हाला कोणी अडवलं होतं की मटार सोलाला बसणारा नवरा मिळवण्यासाठी तुम्ही पात्र होतात. वाय डिडंट यू गो इट आउट ऑफ द मॅरेज? हू आस्क्ड यू टू स्टे इन द मॅरेज? म्हणजे फायदे घ्यायचे इन्स्टिट्यूशनचे आणि सतत क्रीब मारायची, हे माझ्या स्वभावात नाही. आणि मी स्वतःला अत्यंत स्वयंप्रकाशी स्त्री मानते. म्हणजे तुम्ही वाचाल तेव्हा हे की मी अमोलला ज्या 3 अटी घातल्या होत्या त्याच्यात मी एक त्याला म्हणले होते की मला तुझा दिग्दर्शक म्हणून अतिशय आदर आहे, माणूस व्यक्ती म्हणून आदर आहे, पण मला तुझ्या पूर्वाश्रमीतला एक नया पैसा मला नको. आय एम अ सेल्फ मेड पर्सन. जे आपण उभं करू ते आपल्या दोघांचं असलं पाहिजे आणि आपण दोघंच फक्त निर्माण करू. ते त्यांनी केलं. त्यांनी सगळं देऊन आला तो माझ्याकडे. आणि अशा पद्धतीने मी वजा पालेकर असं जर माझ्याकडे सांगण्यासाठी जर काही असेल तर ते जरूर लिहा. पण केवळ एक क्रीब मारून बाबा मला कसं रिफ्लेक्टेड ग्लोरी, मला कसं, आणि हां हे खरं आहे की कितीही मी काही लिहिलं, कितीही मी काही केलं तरीसुद्धा ही इज अ स्टार हे मला माहिती पाहिजे. म्हणजे मला त्याला छोटं करण्यात काय अर्थ आहे? ही इज अ स्टार आणि ज्याचं त्याला क्रेडिट हे मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने मी आत्मचरित्र लिहायला अपात्र आहे, कारण आय एम नॉट अ डिसग्रंटल्ड वाईफ. मला अत्यंत सुखी आहे मी. एका आत्मचरित्राला मुकलो आम्ही आणि त्यामुळे मला त्याची गरज नाही वाटत. ठीक. आता एक फक्त गमतीदार रॅपिड फायर आणि मग आपण संपवूया. नाटक की चित्रपट? मगाशीच उत्तर दिलं, दोन्ही. गोलमाल की चिच्चोर? गोलमाल. गुलजार की जावेद अख्तर? गुलजार. फिल्म संगीत की राग संगीत? दोन्ही. ध्यासपर्व की कैरी? दोन्हीच. बासुदा की ऋषिदा? आपण अवघडे बहुतेक. ऋषिदा. अच्छा. झरीना वहाब की विद्या सिन्हा? फक्त दोनच नावं का घेत आहे? या अजून. माझ्या सगळ्या नायिका ज्या आहेत, म्हणजे इथे पुण्यात अजूनही रणजिता पुण्यात असते, आम्ही भेटतो. अच्छा. विद्या गेली, परंतु सुहासिनी मुळे आहे, बिंदिया गोस्वामी आहे, आम्ही आम्ही अनेकदा भेटतो. आणि या सगळ्यांच्या बरोबर माझे खूप चांगले मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे सगळ्याच आवडतात. हो. एकीलाही गाळू देणार नाही. आणि त्या लाईनीत संध्या आली तर? आमचा इनफॅक्ट त्याच्यात एक छान फोटो आहे जो संध्यानी काढलेला फोटो आहे. सगळ्या म्हणजे नायिकांच्या बरोबर. ती सुद्धा तिकडे होती. तिच्या अपरोक्ष मी हे काही करत नाही. पण संध्याचं पारडं जड होईल. बाय चॉईस त्यांनी ते केलं ना. हां. सगळ्या नायिका आणि त्या लाईनीत शेवटी संध्या, तर संध्याचं पारडं जड होईल की नाही?
नाही, संध्याचं पारडं हे नेहमीच जड राहणार. म्हणजे माय रिअल लाईफ हिरोईन असं म्हणून ते पारडं इतकं जड असतं की ह्या सगळ्या एकत्र करून त्याच्यात टाकल्या तरी ते पारडं काही खाली येणार नाही. खरोखर आहे. पुस्तकात वाचताना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की संध्याची एंट्री अमोलदांच्या आयुष्यात झाल्यानंतर त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने बदललेलं आहे. आदर्श सहजीवन म्हणावं असं आहे. वसुधा, पुढे कधी आपण जर का सहजीवनावर काही हे केलं तर हे जोडपं आपण नक्की बोलूया. तर आता इथेच आपला कार्यक्रम आम्ही अपवादात्मक असंही म्हणायला हरकत नाही. वेगळं ऐकायला मिळेल लोकांना सुद्धा की अगदी त्यात तेच टिपिकल ऐकायचं नाही, वेगळं काय ते. आणि कसा तरीसुद्धा म्हणजे दोन्ही ती म्हणते तशी ती स्वतः स्वयंपूर्ण आहे आणि तरीसुद्धा ती कशी मिसळून गेली अमोलदांच्या आयुष्यामध्ये हे खरोखर बघण्यासारखं आहे. आणि म्हणून मला नेहमी तिचं कौतुक वाटतं की ती एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली, माझ्या शाळेत होती ती 1 वर्ष मला लहान. मी पाहिलेलं आहे तिचं जे काय आमच्यासारखंच आपल्यासारखं सामान्य आयुष्य असं असताना सगळं शिकली, ते नव्याने शिकली. आणि त्यांना ती त्यांचे चित्रपटाच्या पटकथा संवाद लिहिणं आणि दिग्दर्शनात मदत करणं हा प्रवास सोपा नाही आहे, पण तो सगळा तिने करून दाखवला. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे म्हणून मी तुम्हाला म्हणते हे तुमचं आदर्श सहजीवन आहे. आणि म्हणूनच तिने हा डिसिजन घेतला की ती आत्मचरित्र लिहिणार नाही आहे. तर ठीक आहे, आपला कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते.